नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुनश्च आणि मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचं असं लेक्चर. विज्ञान म्हटलं म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना हा गोंधळलेला विषय वाटतो किंवा कठीण विषय वाटतो. तर आज अतिशय सोप्या पद्धतीने आपण परीक्षाभिमुख आणि महत्त्वाचं म्हणजे 30 एप्रिलसाठी या लेक्चरच्या माध्यमातून पूर्ण तुम्ही टायटल बघितलेलंच असेल थंबनेलवर की आपण संपूर्ण जीवशास्त्र मानवशास्त्र त्याच्यामध्ये जर सबटायटल्स पाहिले तर आपण काय काय पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये शरीरशास्त्र जे आहे शरीरशास्त्र पाहणार आहोत, जीवाणूजन्य रोग पाहणार आहोत, विषाणूजन्य रोग पाहणार आहोत, मानवी आजार आणि त्यावरील उपचार, विटॅमिन्स, प्रथिने आणि कार्बोदके. पूर्णच्या पूर्ण जे आपण जे कंटेंट्स आहेत हे एका लेक्चरमध्ये करून घेणार आहोत. पूर्ण रिव्हिजन होणार, एकच लेक्चर पूर्ण रिव्हिजन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मानवशास्त्र शरीरशास्त्रावर जर तुम्ही PYQs पाहिले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिले तर 5 ते 6 क्वेश्चन्स येत असतात. म्हणून आपण काय करणार आहोत की आता आपल्याकडे वेळ कमी आहे पण घाबरून जाण्याची गरज नाही. तर आपण काय करायचं आहे की या कमी वेळामध्ये अधिकाधिक आणि तीही सखोल पद्धतीने कशी तुमची रिव्हिजन होईल त्या दृष्टीने आजचं आपण लेक्चर कंडक्ट केलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण 100 जे आहेत ते वन लाईनर घेतलेले आहेत. त्याच्याबद्दल मी तुम्हाला जिथे गरज असेल तिथे डिटेल सांगणारच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यानंतर आपण कार्बोदके असतील, प्रथिने असतील, विटॅमिन्स हे सुद्धा डिटेल्समध्ये बघून घेणार आहोत. म्हणजे आजच्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला जो सायन्समधला मोस्ट ऑफ द स्टुडंटला कठीण वाटणारा जो भाग आहे तो इझिली आपण कव्हर करून घेणार आहोत. आणि 4 ते 5 प्रश्नांची इझिली आपण म्हणजे असं म्हणू शकतो की आपल्या मेरिटमध्ये आपण भर घालणार आहोत आणि ती जी भीती आहे ती आज आपण कमी करून घेणार आहोत. सो वी विल स्टार्ट हिअर. आपण इथे सुरुवात करूयात. त्या अगोदर संपूर्ण चालू घडामोडीचा माझा कोर्स विदर्भ आयएएस अकॅडमीवर तुम्हाला अवेलेबल आहे. 30 एप्रिलसाठी त्याच्यामध्ये परिपूर्ण असं अपडेटेड आहे आणि 4 जूनच्या राज्यसेवेसाठी देखील आणि त्याच्यानंतर येणाऱ्या तुमच्या प्रत्येक मेन्ससाठी तो अपडेटेड असणार आहे. असा हा चालू घडामोडीचा माझा कोर्स आपल्या विदर्भ आयएएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अतिशय कमी आणि माफक अशा दरामध्ये अवेलेबल आहे. तुम्ही तो केव्हाही जॉईन करू शकता. त्याच्यावर टोटली अपडेटेड आणि न्यूली सर्व गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. असे 25 ते 26 व्हिडिओज त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत आणि भविष्यात त्याच्यामध्ये आपण अपडेशन करत असणार आहोत. ठीक आहे, तर स्टार्ट आपण आता करूयात विज्ञान. आज लक्षात ठेवा की विज्ञानाबद्दलची अशी आपल्यामध्ये भीती असते ती आज कमीच करून टाकू आपण. की मला जायचं परीक्षेला, मला सरांनी सांगितलं होतं, सरांचा मी व्हिडिओ बघितलाय, एकच व्हिडिओ बघितला, त्याच्यातनं मला कळून गेलं जितकं आलं हरकत नाही. काही सोडून देण्यापेक्षा आपण काय करणार आहोत, विज्ञानामध्ये एका लेक्चरमध्ये संपूर्ण शरीरशास्त्र कसं कव्हर करता येईल, परीक्षाभिमुख डिटेल, परीक्षाभिमुख कसं, परीक्षेला कसं विचारलं जातं ते आपण करूयाच. ठीक आहे, तर स्टार्ट करू आपण. बघा, पहिला प्रश्न आहे किंवा पहिला जो आहे, मानवामध्ये क्रॅनियन नर्वची संख्या किती आहे. पहिला जो विषय आहे, एक मिनिट. तर बघायला गेलं तर क्रॅनियन नर्व जो असतो याची संख्या किती आहे तर ती दिली आहे 12 त्याच्या जोड्या असतात. आता हे काय आहे ते तुम्हाला थोडं सांगून देतो. हे जे 12 जोड्या आहेत ह्या ज्या असतात इकडं केले आहे मी, ह्याच्या तुम्हाला PPTs विदर्भ आयएएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अवेलेबल असणार आहे आणि मी एक पूर्ण स्लाईड झाल्यानंतर साईडला होईल तेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे, तर ह्या ज्या 12 जोड्या असतात ह्या बघायला गेलं तर ह्या मेंदूपासून निघत असतात. म्हणजे मेंदूपासून व शरीरापासून अशा दोन्ही बाजूंनी हे निघत असतात. महत्त्वाचं काम काय असतं, श्वास घेणे. शरीराच्या इतर कोणत्याही गोष्टी आहेत, चालणे, श्वास घेणे, चालणे व इतर ज्याही शारीरिक अशा गोष्टी आहेत, शारीरिक आपण ज्याला म्हणतो की
हालचाल सगळ्यांचं जे कंट्रोल्ड आहे तो कशामार्फत केला जातो, तो क्रॅनियल नर्व मार्फत केला जातो. ठीक आहे, चलो नेक्स्ट. हिमोफिलिया हा एक अनुवांशिक विकार आहे ज्यामध्ये रक्त जमा होत नाही. बघा इकडच्या साईडला मी तुम्हाला त्याचं हे सांगितलं आहे की हा आजार आहे की यामध्ये काय होत नाही तर रक्त जमा होत नाही. आता विचार करा, जर जखम झाली आणि जखम झाल्यानंतर ह्या जखमेतनं रक्तस्राव होतो आहे, पण हा रक्तस्राव होत असताना रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या तर तिथे ऑटोमॅटिक काय होतं, तो रक्तस्राव जो आहे जखमेतनं तो बंद होतो. परंतु हिमोफिलिया या आजारामध्ये तिथे रक्ताच्या गुठळ्या तयार होत नाही, म्हणजे रक्तस्राव थांबत नाही आणि थांबत नाही आणि अतिरक्तस्रावामुळे जो व्यक्ती असतो तो दगावण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे की हिमोफिलिया याच्यात जर विचारलं तर हा एक अनुवंशिक आजार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे रक्त गोठलं जात नाही. मग याला काय आहे तर याच्यामध्ये रक्तामध्ये प्रोटीनची जी कमतरता असते त्याच्यामुळे हा आजार आपल्याला दिसतो किंवा आढळत असतो मानवी शरीरामध्ये. म्हणजे खरं बघायला गेलं तो क्लॉटिंग फॅक्टर जो आहे हा क्लॉटिंग फॅक्टर याच्यामध्ये दिसून येत नाही. म्हणून असे जे व्यक्ती असतात हिमोफिलिया ज्यांना हा आजार आहे किंवा अनुवंशिक आहे यांना खूप सांभाळावं लागतं. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. वन बाय वन पाहणार आहोत आपण. एन्झाईम एक प्रकारचा काय आहे तर लक्षात ठेवा जैव उत्प्रेरक आहे. आता एन्झाईम काय आहे तर एक प्रकारचा आता जैव उत्प्रेरक म्हणजे काय, ज्या वेगवेगळ्या रासायनिक क्रिया मानवी शरीरात घडत असतात या मानवी शरीरात घडणाऱ्या या रासायनिक क्रियांचा वेग वाढवणे, परंतु हा रासायनिक क्रियांचा वेग वाढवत असताना स्वतःच्या मध्ये म्हणजे रासायनिक क्रियेमध्ये बदल न घडवता केवळ वेग वाढवणं याला जैव उत्प्रेरक म्हटलं जातं. आणि ते महत्त्वाचं काम करण्याचं असतं तर जे आहे एन्झाईम हे त्याचं काम असतं. म्हणजे हे तुम्ही बायो कॅटलिस्ट जे बनत आहेत याचा अर्थ काय असतो की रासायनिक क्रियेत सहभाग घ्यायचा, परंतु रासायनिक क्रियेचा वेग वाढवायचा. पण रासायनिक क्रियेचा वेग वाढत असताना स्वतःच्या ज्या आतमधल्या रासायनिक क्रिया होतात, केमिकल रिॲक्शन्स होतात शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या, त्याच्यामध्ये बदल बदल घडू नये या पद्धतीने जे समन्वय साधलं जातं त्याला म्हटलं जातं एन्झाईम्स. क्लिअर आहे, पुढे बघूया. डोळ्यातील प्रकाश लहरींचे मज्जातंतूच्या आवेगांमध्ये रूपांतर कोठे होते तर डोळ्यातील पडदा. आता बघा डोळ्यातील प्रकाश लहरी म्हणजेच काय आहे, आपण असं म्हणू शकतो की आपल्याला कोणत्याही प्रकाशाची जाणीव ही डोळ्यात असलेल्या रॉड म्हणजे असं म्हणू शकतो रॉड शेप आणि एक आपण म्हणजे शंखाकृती आणि एक गोलकृती अशा दोन पद्धतीचे जे स्नायू असतात त्याच्यामधून कळत असते. तर यामध्ये जे पेशी असतात असं म्हणूया तर त्याच्यामध्ये प्रकाश लहरींचे जे मध्यतंतूचे आवेगांचे रूपांतर आहे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने जो प्रकाश आहे या प्रकाशाचा आपण असं म्हणू शकतो की जास्त प्रकाश पडला तर अंकुंचन पावणे, कमी प्रकाश असेल तर आणखी त्याच्यामध्ये असं म्हणू शकतो की आपण म्हणतो डोळे विस्पारून पाहतो आपण. या ज्या सगळ्या गोष्टी घडतात याचा जो आहे त्या डोळ्यातील पडद्यावर घडत असतात. महत्त्वाचं म्हणजे कुठे तर डोळ्याचा जो पडदा, म्हणून आपण काय म्हणतो डोळे विस्पारणे. जर आपल्याला कमी प्रकाश असेल तर आपण काय करत असतो मज्जातंतूच्या माध्यमातून आपल्याला तिथे एक असं म्हणू शकतो की एक मेसेज येतो आणि आपण त्या कमी अंधारामध्ये डोळे विस्पारून बघत असतो. दुसरी गोष्ट जर बघायला गेली तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं की जेव्हा खूप जास्त प्रकाश असेल, जेव्हा तुम्ही 12-12:30 वाजता उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे बाहेरच्या म्हणजे असं म्हणू शकतो की मोकळ्या जागेत पाहतो तेव्हा आपल्याला प्रकाश जो आहे तो डोळ्यावर जास्त येतो. याचा सगळा जो परिणाम आहे तो कुठे होत असतो तर लक्षात ठेवायचा तो असतो डोळ्यातील पडद्यावर. त्यानंतर निरोगी व्यक्तीच्या रक्तातील प्लेटलेट्सची जी संख्या आहे ती साधारणपणे किती असावी याचं आपल्याला कॅल्क्युलेशन आहे तर ती 2 लाख पेक्षा जास्त असावी. प्लेटलेट्स काय करत असते तर लक्षात ठेवा प्लेटलेट्स हा रक्तातलाच एक भाग आहे आणि प्लेटलेट्स जो रक्तस्राव असतो हा रक्तस्राव थांबवण्यासाठी प्लेटलेट्सची आवश्यकता असते. त्याच्यामुळे जर प्लेटलेट्सची संख्या ही 2 लाखापेक्षा कमी झाली तर तिथे आपण असं म्हणू शकतो की जो रुग्ण आहे त्या रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. आणि आफ्टर 10,000 पेक्षा जर कमी
पेक्षा कमी जर प्लेटलेट्सची संख्या झाली शरीरामध्ये तर रुग्ण दगावण्याची 99% दाट शक्यता असते. माझ्या घरातच त्या पद्धतीने माझ्या मावशी होत्या, त्यांना मी मागच्या 12 वर्षापूर्वीचा आजार बघितलेला होता. प्लेटलेट त्यांच्या संख्या कमी झाल्या तर डेंग्यूमध्ये. त्याच्यामुळे प्लेटलेट्स काय महत्त्वाचं आहे हे ते आपण तेव्हाच करू शकतो. म्हणजे शरीरामधील रक्त जे आहे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या अशा रक्तामध्ये सुद्धा प्लेटलेट्स जे आहे तेवढंच महत्त्व ठेवून असतात. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. पुढचं आहे मानवी शरीरातील सर्वात लहान जी अंतःस्रावी ग्रंथी आहे. बघा इथे काय म्हटलंय, अंतःस्रावी ग्रंथी. म्हणजे अशी अंतःस्रावी ग्रंथी काय असते तर ते तुम्हाला सांगतो की अंतःस्रावी ग्रंथी म्हणजे अशी ग्रंथी जी नलिका विरहित आहे, जिला नलिका नाही, आणि ह्या ज्या ग्रंथी आहेत ह्या रक्तामध्ये डायरेक्ट श्रवतात किंवा जो श्रव आहे, द्रव्य आहे तो श्रावित करत असतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्यांना नलिका विरहित आहेत आणि रक्तामध्ये ते डायरेक्टली काय करत असतात की श्रावत असतात तो द्रव्य. त्याच्यामुळे अशी कोणती अशी ग्रंथी आहे जी अंतःस्रावी सर्वात लहान, तर ती आहे पिट्युटरी ग्रंथी किंवा पियुषिका ग्रंथी असं तिला म्हटलं जातं. जो मेंदू आहे मेंदूच्या खालच्या भागामध्ये पिट्युटरी ग्रंथी ही वसलेली असते आणि पूर्ण शरीराचं समन्वय साधणे, पूर्ण शरीराचा तोल साधणे, जी हालचाल आहे शारीरिक हालचाल याच्यावर पूर्ण कंट्रोल करण्याचं काम हे पिट्युटरी ग्लँड किंवा पियुषिका ग्रंथी करत असते. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे जाऊयात. रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते. आता रक्तदाब म्हणजे आपण ज्याला आपल्या रेग्युलर भाषेमध्ये ब्लड प्रेशर म्हणतो. तर ब्लड प्रेशर मोजण्यासाठी लक्षात ठेवा स्पिग्नो मॅग्नोमीटर हे जे आहे अशा पद्धतीचं यंत्र वापरलं जातं. बघायला गेलं तर नेहमी लक्षात ठेवा की रक्तदाब हा धमण्यांवर मोजला जातो, कारण धमण्या आणि शिरा यांच्यामध्ये सर्वाधिक रक्ताचा जो दाब असतो तो धमण्यांमध्ये असतो. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की जो रक्तदाब हा चेक केला जातो किंवा आपण हाय ब्लड प्रेशर वगैरे जे म्हणतो, रक्तदाब ब्लड प्रेशर चेक करण्यासाठी अशा पद्धतीने अशा यंत्राचा म्हणजे स्पॅग्नोमीटरच्या पद्धतीने वापरला केला जातो. जे एक असं म्हणू शकतो आपण की आदर्श रक्तदाब जर निरोगी माणसाचा किंवा ज्याला हृदयविकार नाही किंवा जो एक निरोगी व्यक्ती आहे तर त्याचा इन बिटवीन 120 to 80 mmHg एवढा असायला हवा. ठीक आहे. चलो नेक्स्ट. मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते. सामान्य तापमान विचारलेलं आहे. तर मानवी शरीराचं सामान्य तापमान आपल्याला दिसतं 98.6 फॅरेड, 37 सेल्सिअस आणि 310 केल्विन. म्हणजे तुम्हाला जे तिघी जे महत्त्वाची युनिट्स आहे या तिघी महत्त्वाच्या युनिट्समध्ये तुम्हाला तिथे दिलेलं आहे की कुठलाही परीक्षेला विचारलं तर एक कायम गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला तिघी युनिट्समध्ये विचारलं तर तिघी युनिट्स तुम्ही इथे तुम्हाला अवेलेबल आहे हे समजून घ्यायचं. ठीक आहे. पुढे कोणत्या अवयवाद्वारे इन्सुलिन हार्मोन स्रावला जातो. ठीक आहे. आता इन्सुलिन काय आहे तर लक्षात ठेवा, इन्सुलिन हे शरीरामधील साखरेचं जे प्रमाण आहे त्याचा असं म्हणू शकतो की त्याचं नियंत्रण करत असते. त्याच्यामुळे मधुमेह जो असतो डायबिटीस ह्या आजारामध्ये इन्सुलिन दिले जातात किंवा इन्सुलिन बाहेरून दिले जातात, त्याचे इंजेक्शन्स दिले जातात. याचं रिझन असं आहे की शरीर जे आहे अंतर्गत पद्धतीने जी शर्करा आहे, साखर आहे, त्याचं कंट्रोल करू शकत नाही. अशा व्यक्तीला नेहमीच आपण असं म्हणू शकतो की तो एक शारीरिक दुर्बल्य जे आहे त्याच्यामध्ये असतो. त्यानंतर हळूहळू असं हे शर्करा किंवा आपण असं म्हणू शकतो की डायबिटीज जो आजार आहे हा सुद्धा एक सायलेंट किलर असलेला आजार आहे जो हळूहळू पेशंटला म्हणजे मृत्यूकडे नेत असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे अशा आजारामध्ये याची लक्षणं लवकर दिसत नाही आणि हा पूर्ण शरीरातले जे महत्त्वाचे जे ऑर्गन्स आहे, अवयव आहे, यांच्यावर तो घाला घालत असतो. म्हणून डायबिटीस हा भारताच्या पुढे किंवा आता आपण म्हणू शकतो की जगामध्ये आपण मधुमेहामध्ये सध्या 2 नंबर आहोत. काही वर्षामध्ये आपण मधुमेहामध्ये आपण आपले जे भारतामध्ये पेशंट असणार आहे ते 1 नंबरला असणार आहे. याचं रिझन म्हणजे इन्सुलिन जी होते, ह्या इन्सुलिन जे आहे तिला कंट्रोल करता येत नाही. मग हे कंट्रोल कोण करतं किंवा ते कंट्रोल करण्यासाठी हा जो इन्सुलिन हार्मोन आहे तो कुठून श्रवला जातो तर स्वादुपिंडामधून तो काय होतो, श्रवला जातो, श्रावित होतो. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चला पुढे.
डेंग्यू तापामुळे मानवी शरीरात खालीलपैकी कोणत्या घटकाची कमतरता सुरू होते? डेंग्यूचा आजार आपल्याला माहिती आहे की भरपूर वेळेस डेंग्यूची साथच येते. मग असा जर डेंग्यू झाला तर डेंग्यूच्या आजारामध्ये ताप जो असतो, ताप वाढत असतो, म्हणजे फिवर प्रचंड प्रमाणात मानवी शरीरात वाढतो. तर मग अशा वेळेस कोणत्या घटकाची कमतरता होते? तर लक्षात ठेवा प्लेटलेट्स. मी तुम्हाला उदाहरणच दिलं ते माझ्या घरामधलं, तसंच की प्लेटलेट्स इतक्या कमी होऊन जातात की त्या पद्धतीने शरीराची असं म्हणू शकतो की आपण जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ती नगण्य होऊन जाते, शून्य होऊन जाते. आणि त्याच्यामुळे जो डेंग्यू झालेला जर त्याला योग्य उपचार मिळाला नाही अशा पेशंटला, तर त्याचं दगावण्याची शक्यता अधिक असते. पुढे, किडनी कार्य करत नसल्यामुळे रक्तातील युरियाचे प्रमाण वाढते, याला काय म्हटलं जातं? तर याला म्हटलं जातं युरेमिया. आता बघा महत्त्वाचं काय आहे की किडनी जी आहे ही मानवी शरीरामध्ये अनावश्यक असलेले सर्व आणि विषारी असे घटक हे गाळून टाकत असते. या किडनीच्या अभ्यासाला नेफ्रॉलॉजी असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून तुम्ही जर म्हणत असाल तर किडनीच्या आजारांचे डॉक्टर जर पाहिले त्यांना नेफ्रॉलॉजिस्ट म्हणून ओळखलं जातं. तर किडनीच्या ह्या पूर्ण अशा फंक्शनला नेफ्रॉलॉजी असं म्हटलं जातं. आणि ह्या नेफ्रॉलॉजीच्या माध्यमातून काय असतं तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या बारीक बारीक नळ्यांचं एक बंडल असतं, जाळं असतं, आणि ह्या जाळ्यांच्या माध्यमातून रक्तशुद्धीकरण केलं जातं. आणि जे टाकाऊ पदार्थ आहेत त्याच्यामध्ये युरिया सुद्धा आहे. हा युरिया सुद्धा लघवीच्या वाटे बाहेर टाकला जातो. परंतु जेव्हा किडनी योग्य कार्य करत नसेल तेव्हा जो शरीरातला असा टाकाऊ जो पदार्थ आहे युरिया हा बाहेर टाकला जात नाही. आणि अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये आपल्याला युरेमिया हा आजार दिसून येतो किंवा या आजाराचं लक्षण आपल्याला दिसून येतात. लक्षात आलं? पुढचं, कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी एलिसा चाचणी केली जाते? आता एलिसा जी चाचणी आहे, एड्स जो आहे या आजारामध्ये एलिसा चाचणी केली जाते. आता एलिसा चाचणी ह्या पद्धतीने केली जाते, याच्यामधून जे अँटीबॉडीज असतील किंवा असं म्हणू शकतो की शरीरातली जी रोगप्रतिकार क्षमता आहे, इम्युनिटी पॉवर आहे, ते बाहेरून कोणताही आजार किंवा कोणतेही जीवाणू विषाणूंचा जेव्हा अटॅक होतो त्याला ते कशा पद्धतीने रिॲक्ट करतं, आणि हे रिॲक्ट होत असताना जे शरीर आहे त्याचं ह्या सगळ्या क्रियेमध्ये किती पद्धतीने किती पर्सेंटेज त्याचा इन्व्हॉल्वमेंट असते, या सगळ्याच्या कॅल्क्युलेटेड गोष्टी ज्या असतात त्या एलिसा चाचणीमध्ये केल्या जातात. म्हणून कायम गोष्ट एक लक्षात ठेवायची की जर एलिसा चाचणी विचारली तर ती कशासाठी केली जाते, तर एड्स सारख्या महत्त्वाच्या म्हणजे इतर आजाराने ते केली जाते, पण प्रामुख्याने एड्स या आजारामध्ये एलिसा चाचणी केली जाते. ठीक आहे. पुढे, नखांमध्ये कोणते प्रोटीन आढळते? आपले जे नख असतात हे सुद्धा प्रोटीनचं एक स्वरूप आहे, आणि म्हणून विचारलं आहे की जे नख आहे या नखांमध्ये कोणत्या पद्धतीचं प्रोटीन आढळतं, तर किरेटिन नावाचं प्रोटीन आपल्या नखांमध्ये असतं किंवा ते आपल्याला दिसून येतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा हे प्रोटीन्स असतात, म्हणून आपल्या शरीराला प्रोटीनची का गरज आहे की आपली जी शरीराची जडणघडण आपण पुढे पाहणारच आहोत, शरीराची जडणघडण असेल किंवा शरीराची बांधणी आहे ती पूर्णतः डिपेंड आपल्या प्रोटीनवर असते. चला पुढे, रक्ताच्या प्लाझ्मांमध्ये प्रतिपिंड प्रथिने ज्याला अँटीबॉडीज म्हटले जातात, तर अँटीबॉडीज कशामुळे तयार होतात? त्याला लिम्फोकाइट जसं म्हटलं जातं, की लिम्फोकाइट ज्याला म्हटलं जातं, तर ते म्हणजे लिम्फोसाइट जे आहे हे इथे झालं ते लिम्फोसाइट. तर रक्ताच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज म्हणजे प्रतिपिंड प्रथिने ज्याला अँटीबॉडीज ज्या आहे त्या कशामुळे तयार होतात, तर त्या लिम्फोसाइटमुळे तयार होत असतात. क्लिअर आहे? तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. चला पुढे जाऊया. लघवीला दुर्गंधी कशामुळे येत असते? तर लक्षात ठेवा, मानवी जे युरिन आहे किंवा लघवी आहे यामध्ये युरिया या टाकाऊ पदार्थामुळे, बघा युरिया
युरिया या टाकाऊ पदार्थामुळे लघवीला दुर्गंधी येत असते. तुम्ही जर एक असं म्हणू शकतो आपण की पब्लिक प्लेसवर गेले आणि तिथे जर आपण पाहिले जर जशी युरिनरी असेल तर तिथे काय असतं की प्रचंड प्रमाणात वास येत असतो. तर याचं रिझनच असं आहे की युरिया हा जो आहे हा टाकाऊ पदार्थ आहे शरीरातनं, जो लघवीद्वारे बाहेर टाकला जात असतो आणि याचं जे महत्त्वाचं काम करत असतं किडनीच्या, आता मागेच आपण बघितलं. त्याच्यामुळे वास कशाला येतो लघवीला, तर लक्षात ठेवा त्याच्यात असलेल्या युरियामुळे. पुढे आहे DNA. आता डीएनएच्या आकाराला काय म्हणतात असं म्हटलेलं आहे. आता DNA जे आहे डायऑक्सिबोन न्यूक्लिक ॲसिड जे आहे हे असं म्हणू शकतो आपण की मानवी गुणधर्म किंवा पेशी गुणसूत्र यावरून याच्यासाठी हे प्रसिद्ध असतं. ठीक आहे. तर मानवी शरीराचं जी जडणघडण आहे किंवा ज्या पेशंटची आहे त्याचं डिटेक्शनसाठी DNA टेस्ट वगैरे केलं जातं. म्हणजे एखाद्याशी वारस संबंध लावायचा असेल तेव्हा आपण न्यूजमध्ये बघत असतो की DNA टेस्ट केल्या जात असतात. मग हा जो DNA असतो याचा आकार कोणता आहे तर तो डबल हेलिक्स असतो. आता हा डबल हेलिक्स का आहे तर तो पण आपण बघा कशा पद्धतीने असतो की DNAचा जर तुम्ही आकार पाहिला तर तो ह्या पद्धतीने असतो. ठीक आहे. ठीक आहे. हा जो आकार आहे याला डबल हेलिक्स म्हटलं जातं कारण हा हेलिक्स शेप्ड आहे. हा हेलिक्स शेप्ड आहे. त्याच्यामुळे आपल्याला विचारलंय की DNAच्या आकाराला काय म्हटलं जातं तर डबल हेलिक्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढे एपिडर्मिस मध्ये त्वचेचे किती थर असतात तर लक्षात ठेवा 5 हे जे स्तर असतात ते एपिडर्मिस मध्ये त्वचेचे किती थर्स असतात असं विचारलंय तर 5 थरांपासून बनले असते. म्हणजे आपले जे शरीर असतं किंवा त्याच्यावर पहिला जो लेअर असतो हा याच्या खाली 5 लेअर असतात. त्वचेचे जे असतात ते 5 लेअर असतात. जी वरची त्वचा असते ही एका पद्धतीने पूर्ण शरीराचं संरक्षणाचं काम करत असते आणि याच्यामध्ये मग लेअर्स असतात. सगळ्यात वरील असते ही लेअर, त्याच्यानंतर याच्यामध्ये अशा पद्धतीने 5 लेअर असतात. ही 1 2 ही 3 4 आणि 5. आता जर आपण म्हटलं तर ही जी वरची जी त्वचा आहे ह्या त्वचेवर हिचं प्रामुख्याचं काम काय आहे डस्ट किंवा शरीरातले जे आतील नाजूक अवयव आहे, शिरा आहेत, धमण्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे मसल्स आहेत, यांचं बाहेरच्या म्हणजे आपण म्हणू शकतो की फॉरेन बॉडी पासून त्यांचं संरक्षण करणे आणि एक सुसूत्रता शरीराला टिकून ठेवण्याचं काम बाहेरील त्वचा करत असते. आणि या त्वचेच्या आतमध्ये नाजूक असे पडदे असतात त्वचेचे, तर हे किती असतात तर ते असतात 5. ठीक आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. पुढचं आहे मानवी शरीरातील सर्वात कमकुवत हाड कोणते आहे तर पाठीचा कणा. पाठीचा कणा जो आहे हा मानवी शरीरामधील सर्वात कमकुवत हाड मानलं जातं. असं म्हटलं जातं की पाठीचा कणा माणसाचा नेहमी ताठर असावा. म्हणजेच काय की तो व्यक्ती कुणाही पुढे झुकत नसतो, चुकीच्या गोष्टींपुढे झुकत नसतो. एक अशी म्हण आहे, हे खरंच आहे. परंतु जर सायंटिफिकली पाहिलं तर ते सर्वात कमकुवत हाड असतं. पाठीचा मणका किंवा पाठीचा जर कणा मोडला तर व्यक्तीचा जागीच मृत्यू होत असतो. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं की नाजूक वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहणार आहोत. शरीरातले वेगवेगळे ज्या हाडं आहेत किंवा अवयव आहेत त्यांचं सगळ्यांचं डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याच्यातलं कमकुवत हाड कोणतं विचारलेलं आहे कारण आपल्याला संपूर्ण शरीरशास्त्रच पाहायचं आहे. तर पुढचं आहे डोळ्याची कोणती रचना सर्वात संवेदनशील आहे परंतु त्याला रक्तवाहिन्या नसतात. संवेदनशील आहे, सेन्सिटिव्ह आहे, परंतु त्याच्यामध्ये काय आहे तर ब्लड वेसल्स नाहीयेत असं इथे विचारलंय. जो कॉर्निया आहे हा जो आपला डोळा आहे मानवी डोळा याच्यातला कॉर्निया हा जो महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे जसे पुपिल्स आहे, कॉर्निया आहे, या पद्धतीने जे वेगवेगळे पार्ट्स आहेत त्याच्यामधलं लक्षात ठेवायचं आहे की कॉर्निया जो आहे यामध्ये हा संवेदनशील भाग आहे परंतु त्यामध्ये रक्तवाहिन्या नसतात. तिथे रक्तवाहिन्या असं म्हणू शकतो की आपण तिथे उपलब्ध नसतात. पुढे मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता आहे
तर मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग जर आपण बघितला तर तो आहे सेरिब्रम. सेरिब्रम जो आहे हा मानवी जो मेंदू आहे त्याचा सर्वात मोठा भाग आहे. खरं बघायला गेलं तर हा जो सेरिब्रम आहे हा मानवामधलं हुशारी, चातुर्य हे जे महत्त्वाचे गुणधर्म आहे याचं प्रतिनिधित्व करतो किंवा याच्यामध्ये याचं प्रतिनिधित्व असतं. म्हणून आपण जेव्हा म्हणतो की तो हुशार आहे किंवा तो चलाक आहे तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ह्या डिपेंड असतात सेरिब्रम हा जो मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे मानवी मेंदूचा त्याच्यावर डिपेंड असते. क्लिअर आहे. म्हणून काही लोकांमध्ये चातुर्य जास्त असतं, काही लोकांमध्ये हुशारी जास्त असते. तर हे इट्स टोटल डिपेंड्स ऑन सेब्रियम किंवा सेरिब्रम जे आहे त्याच्यावर या गोष्टी अवलंबून असतात. ठीक आहे. थोडंसं PPTमध्ये थोडंसं खालीवर झालं आहे ते तुम्ही नंतर बघून घ्याल मी जेव्हा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला देईल तेव्हा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे की लाल रक्तपेशी रेड ब्लड सेल ज्या आहेत त्या प्रामुख्याने कोठे बनतात, तर त्या बनत असतात अस्थिमज्जामध्ये. ठीक आहे. महत्त्वाचं काय आहे की आपल्या ज्या म्हणजे रक्तपेशी आहेत त्या लाल आणि पांढऱ्या रक्तपेशी. पांढऱ्या रक्तपेशींचं महत्त्वाचं कार्य काय आहे की त्या ज्या आहे त्या शरीराच्या सैनिक म्हणजे रोगप्रतिकार क्षमता पूर्णतः टिकून ठेवणारी पेशी म्हणून आपण असं कन्सिडर करतो. आजारामध्ये किंवा कोणत्याही पद्धतीने जेव्हा एखाद्या वेळेस लागण होते मानवी शरीरामध्ये आजाराची लागण होते तर त्याचं पहिलं जे रिॲक्शन करते ते व्हाईट ब्लड सेल हे स्वतःच्या काय वाढवतात, संख्या वाढवतात. त्याचं मागचं रिझन आहे की त्या संख्या वाढून जे बाहेरचे विषाणू जीवाणू आहे यांची जी संख्या आहे त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे इतकं सोपं आहे की ताप का वाढतो, प्रत्येक आजारामध्ये ताप का वाढतो याच्या मागे सोपं असं लॉजिक आहे, सोपं असं त्याच्या मागे म्हणजे सायन्स आहे की जेव्हा तुमच्यावर कोणीही बाहेरून अतिक्रमण करतं, अटॅक करतं, त्यांची संख्या जर 1000 असेल तर तुम्ही जे आहात त्याच्यामध्ये तुमच्या जो ज्या संख्या आहे त्या तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करतात, वाढून त्याच्यावर अटॅक करून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून लक्षात ठेवा कायमस्वरूपी की जेव्हाही मानवाच्या शरीरामध्ये बाहेरून विषाणू जीवाणू यांचा जर अटॅक होत असेल तेव्हा व्हाईट ब्लड सेल जे आहे त्यांचं प्रमाण वाढतं, संख्या वाढत असते आणि ऑटोमॅटिक शरीराचं तापमान वाढत असतं. हे फिवर आपण ज्याला म्हणतो की ताप हा प्रत्येक आजारात का पहिल्यांदा येत असतो त्याचं रिझन हे आहे. क्लिअर आहे. तर तो जे तयार कुठे होतात तर अस्थिमज्जेमध्ये त्या निर्माण होतातच, तयार होत असतात. पुढे जाऊयात. मानवी शरीरात युरिया कोणत्या अवयवात तयार होतो? मानवी शरीरात युरिया तयार होतो किडनीमध्ये. तो काय केला किडनीद्वारे तो गाळला जातो आणि तो युरिन थ्रू शरीराच्या बाहेर फेकला जातो. तर यकृत जे आहे ह्या यकृतमध्ये मानवी शरीरातला युरिया तयार होत असतो. म्हणून लिव्हरला सांभाळणं एवढं गरजेचं असतं. जे खूप अति दारू पित असतात त्यांचं यकृत खराब होतं, आपण असं म्हणतो लिव्हर खराब होतो. जादा दारू पिण्याचे लिव्हर खराब होतो. याचं रिझन काय आहे की यकृत जे आहे हे खराब होत असताना कधीही माणसाला म्हणजे जो व्यसनी असेल किंवा जो ड्रिंक करतो त्या व्यक्तीला कळत नाही. हळूहळू कारण यकृत जे आहे हे पूर्णतः खराब झाल्यानंतरच कळतं की यकृत खराब झालंय. म्हणजे पूर्णतः इन द सेन्स 60-70% जे यकृत आहे लिव्हर आहे खराब झाल्यानंतर माणसाला कळतं की अरे आपलं लिव्हर खराब झालंय. तोपर्यंत माणसाला कळत नाही, त्याची लक्षणं त्याला कळत नाही. म्हणून अति मद्य प्राशन करणाऱ्या व्यक्तीचं जे लिव्हर आहे ऑलमोस्ट 60-70% डॅमेज झाल्यानंतर त्या व्यक्तीला कळतं की आता आपलं लिव्हर खराब आहे. आणि लिव्हर हे अतिशय महत्त्वाचा असा ऑर्गन आहे शरीरामधला जो असं म्हणू शकतो स्पंजच्या टाईप काम करत असतो. तुमच्या शरीरातले सगळे टाकाऊ विषारू पदार्थ जे आहेत त्यांचं सगळ्यांचं तो काय करत असतो, गोळा करून तो शरीराच्या बाहेर टाकण्याचं सुद्धा तो काम करत असतो. म्हणून लक्षात ठेवायचं असतं की जे अतिमद्यप्राशन करत असतात त्या लोकांचा जो सगळ्यात पहिले जर खराब होणारा जो अवयव असतो तो लिव्हर असतो. लिव्हरमध्ये युरिया तयार होत असतो. ठीक आहे. त्यानंतर मानवी शरीरात रक्त शुद्ध करण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं डायलिसिस. म्हणून
ज्यांचे किडनीज खराब असतात, ज्या पेशंटच्या, ज्या रुग्णांच्या किडनीज खराब असतात, त्यांचं शरीर स्वतःचं रक्त हे जे आहे ते शुद्ध करू शकत नाही, कारण मानवी शरीर जे आहे हे दिवसभरामध्ये स्वतःचं रक्त शुद्ध ऑटोमॅटिक करून घेत असतं. रक्तवाहिन्या किंवा धमण्या आणि शिरांच्या माध्यमातून या गोष्टी घडत असतात ऑटोमॅटिक. तर त्याच्यामध्ये जर मानवी शरीर हे अशा पद्धतीने रक्त शुद्धीकरण करण्यामध्ये असमर्थ ठरत असेल तर त्याला डायलिसिस केला जातो. मग यालाच आपण म्हणत असतो की एखाद्या पेशंटला हॉस्पिटलला नेलं जातं आणि त्याला डायलिसिस केलं जातं. तर डायलिसिस म्हणजे शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण केलं जातं, परंतु ते कृत्रिमरित्या केलं जातं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं आपण, ब्लड डायलिसिस. पण निसर्गाने मानवी शरीरामध्ये अशी सोय केली की ऑटोमॅटिक जे आहे रक्तशुद्धीकरण केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर रक्तशुद्धीकरण करण्याचा आणखी एक उपाय म्हणजे तुम्ही दर 3 महिन्याच्या नंतर एकदा जर रक्तदान केलं तेही खूप चांगली गोष्ट असते. ठीक आहे. पुढे मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते, लांब हाड विचारलेलं आहे. तर फिमर, जे मांडीचं हाड म्हणून देखील ओळखलं जातं, हे जे फिमर आहे हे मानवी शरीरातील सर्वात लांब हाड म्हणून ओळखले जात असते. ठीक आहे. पुढे सामान्य व्यक्तीच्या रक्ताचे सरासरी पीएच व्हॅल्यू किती असते. आता पीएच व्हॅल्यू काय आहे, तर पीएच व्हॅल्यू म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन किंवा पॉवर ऑफ हायड्रोजन, पॉवर ऑफ हायड्रोजन या पद्धतीने ती मोजली जाते. ठीक आहे. आणि याचं मूल्य कायम लक्षात ठेवायचं, पीएच मूल्य इन बिटवीन 0 ते 14 या दरम्यान मोजले जात असते. पीएच व्हॅल्यू ही 0 ते 14 ह्या दरम्यान मोजली जात असते. मग ते कशी विचारलेली आहे, रक्ताची विचारलेली आहे, तर ती लक्षात ठेवायची. तर म्हणजे PYQ सुद्धा आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर तुम्ही पाहिले तर 3-4 वर्षापूर्वी असा डायरेक्ट प्रश्न, म्हणजे याच्यामध्ये काही जे आहेत आपण PYQ सुद्धा ऍड करून घेतलेले आहेत. तर 7.35 ते 7.45 पीएच, 7.35 ते 7.45 या दरम्यान रक्ताची पीएच व्हॅल्यू आपल्याला दिसून येते. ठीक आहे. क्लिअर आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. पुढे जाऊयात. बघा, मानवी शरीरात रक्त परिसंचरण जे आहे होण्यासाठी किती वेळ लागतो. आता रक्त परिसंचरण म्हणजेच काय, तर रक्त परिसंचरण म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये रक्त हे फिरणे, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये ब्लड फ्लो असं देखील म्हणतो. हा जो ब्लड फ्लो आहे पण हा पूर्ण शरीरात लक्षात ठेवायचा आहे, पूर्ण शरीरामध्ये. तर किती वेळ लागतो, म्हणजे तुमच्या नखशिखांत ज्या ज्याही गोष्टीमधून रक्त फिरत असेल, परिसंचरण ज्याला म्हटलं जातं. परिसंचरण म्हणजे फिरणे. ठीक आहे. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर परिभ्रमण करणे, परिसंचरण म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे, फिरणे. तर त्याला किती वेळ लागत असतो, तो 20 ते 23 सेकंद एवढा त्याच्यासाठी कालावधी लागत असतो. रक्त आणि रक्त परिसंचरण या सगळ्या गोष्टींचा जो शोध लावला आहे तो लावलेला आहे इंग्लंडमधले प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ होते विल्यम हार्वे यांनी. लक्षात ठेवायचं आहे, विल्यम हार्वे. हा सुद्धा PYQ आहे. मी तुम्हाला PYQ सुद्धा सांगून देत आहे त्याच्यामध्ये. तर 1628 मध्ये विल्यम हार्वे यांनी अशा पद्धतीने रक्तगट असतील किंवा रक्त परिसंचरण याचा शोध लावलेला आपल्याला दिसून येतो. पुढे जाऊया. पुढचा आहे मानवी हृदय किती वेळा धडधडते. म्हणजे आपण जसं म्हणतो की मानवी हृदय आहे ते जे मूवी वगैरे कितनी बार धडक रहा है वो नाही. जे मानवी सभा आहे की निरोगी माणूस जो असतो त्याचं जे हृदय आहे ते 72 ठोके प्रति मिनिट
72 प्रति मिनिट कोण ठोके म्हणू शकतो आपण. तर 72 ठोके प्रति मिनिट एवढं निरोगी माणसाचं हृदय धडधडत असतं एका मिनिटामध्ये. जे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ते व्यक्तीचं हृदय निरोगी आहे. खरं बघायला गेलं तर हृदयाचाच आवाज असा लबडब ह्या पद्धतीने आवाज येत असतो. तर आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ते एक गोष्ट माहिती की शरीरातली जी हॉर्स पॉवरची जी मोटर आहे ती आहे आपलं हृदय. जे पंपिंग करण्याचं काम आहे ते संपूर्ण हृदयाचं. म्हणून हृदयाचं काम थांबलं की माणसाचा मृत्यू होत असतो. म्हणून म्हणतो आपण की हृदयाला जपणं का गरजेचं आहे. हृदय तुम्हाला नेहमी सिम्पटम सुद्धा देत असते की कशा पद्धतीने आपण हृदयाची काळजी घ्यायला पाहिजे, कुठे आपण एक्स्ट्रा स्ट्रेस घेता कामा नये, कशा पद्धतीने आपली जी जेवणाची जी आपण डिश म्हणतो तिला आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा जो इम्पॅक्ट आहे हा हृदयावर पडत असतो. पुढे रक्तदाब मोजण्याचे यंत्र काय आहे तर आपण ऑलरेडी बघून घेतलंय, डबल झालेलं आहे. ठीक आहे, सांगितलंय मी तुम्हाला, सिग्नोमीटर. त्यानंतर अन्न पचन प्रक्रिया ही कुठे सुरू होते तर लक्षात ठेवायचं, अन्न पचन प्रक्रिया जी आहे ती मुखातच सुरू होते. म्हणजे जसं आपण अन्नाचा घास तयार करतो आणि तो तोंडात टाकतो, तिथेच लाळे त्या घासामध्ये लाळ जी आहे ती समाविष्ट होते आणि ह्या समाविष्ट लाळेमधून टायलिन जे आहे याच्या माध्यमातून ह्या म्हणजे स्रावाच्या माध्यमातून तिथूनच त्याचं पचनाची सुरुवात होते. म्हणजे ज्याला आपण म्हणतो मेटाबॉलिझम ज्याचा चांगला आहे तो व्यक्ती नेहमीच आजारांपासून दूर असतो. म्हणजे ज्याची चयापचय क्रिया जी आहे अति उत्तम आहे असा व्यक्ती नेहमी हा आजारांपासून दूर राहत असतो. त्याचं रिझन काय आहे की चयापचय प्रक्रिया योग्य असणं म्हणजे तुम्ही खाल्लेलं अन्न योग्य पचत असेल, तुम्हाला हवं तेवढं त्याच्यामधले कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपण कार्बोदके म्हणू शकतो, प्रोटीन्स म्हणू शकतो, विटॅमिन्स, मिनरल, फॅट्स, पाणी सगळं प्राप्त होतं आणि इतर टाकाऊ पदार्थ शरीरातनं योग्य वेळी बाहेर उत्सर्जित होत असेल असं शरीर आपण निरोगी शरीर म्हणलं जातो. म्हणून लक्षात ठेवायचं की मुखात म्हणजे अन्न टाकल्याबरोबर तोंडात आपण घास टाकल्यासोबतच तिथून अन्न पचनास सुरुवात होत असते. त्यानंतर मानवी सौंदर्याच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं तर लक्षात ठेवायचं आहे, मानवी सौंदर्याच्या अभ्यासाला केलोलॉजी या संज्ञेमध्ये या किंवा या डेफिनेशनने त्याला डिस्क्राईब केलं जातं. केलोलॉजी मानवी सौंदर्य. ठीक आहे, पुढे निरोगी माणसाच्या श्वासोश्वासाची गती किती असते. निरोगी माणसाच्या विचारलेले आहे, कारण आजारी माणसाचं जर तुम्ही बघितलं तर त्याचा जो श्वासोश्वास असतो वाढलेला असतो. ठीक आहे, तर याचं जे आहे ते 16 ते 17 प्रति मिनिट. ठीक आहे, तर त्याची एवढी गती असते. म्हणजे श्वासोच्छ्वास म्हणजे काय, श्वास घेणे आणि श्वास सोडणे, याला काय म्हटलं जातं, श्वासोच्छ्वास म्हटलं जातं. तर याचं जे प्रमाण आहे ते निरोगी व्यक्तीमध्ये किती असतं प्रति मिनिट 16 ते 17 वेळा. क्लिअर आहे, 16 ते 17 वेळा प्रति मिनिट. पुढचं मानवी मेंदूचं वजन किती आहे तर लक्षात ठेवा, मानवी मेंदूचं वजन हे 1350 ते 1400 ग्राम इन बिटवीन असते. म्हणून सर्वांमध्ये 99% जे मानव आहे त्यांच्यामध्ये मेंदूचे जे आकार आहे किंवा मेंदूचं जे वजन आहे सेम असतं. म्हणून आपण म्हणतो तो हलक्या डोक्याचा आहे आणि त्याच्यामध्ये असं होत नाही की त्याच्या मेंदूचं वजन कमी आहे का, नाही. तर तुम्हाला जे सांगितलं सेब्रियम जे आहे याच्यामध्ये माणसाच्या बुद्धिमत्ता आणि चातुर्याचा समावेश असतो. जो सर्वात मोठा भाग आहे मेंदूचा त्याच्यावर या गोष्टी डिपेंडंट असतात. म्हणून आपण म्हणत असताना असं म्हणतो की तो हलक्या मेंदूचा आहे किंवा हलक्या डोक्याचा आहे, तर ते एक फक्त ती बोली भाषेमध्ये आपण तसं म्हणत असतो. परंतु मानवी मेंदूचं वजन हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे 1300 ते 1400 ग्रॅम दरम्यान आहे. त्यानंतर मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते विचारलेलं आहे तर लक्षात ठेवायचं सर्वात मजबूत हाड जे आहे ते आहे जबड्याचे हाड. हा जो जबडा आहे मानवी जबडा, या मानवी जबड्याचे जे हे हाड आहे हे मानवी शरीरातलं सर्वात मजबूत. कारण याला च्युइंगिंग असं सुद्धा म्हटलं जातं की च्युइंगिंग बोन किंवा च्युइंगिंग स्नायू असं सुद्धा म्हटलं जातं. कारण अन्न पदार्थ चावणे, किती वेळेस चावणे, तो किती वेळेस खातो, आयुष्यभरामध्ये तो किती वस्तू खात असतो, ह्या सगळ्या वस्तू खात असताना त्याची मुवमेंट खाली वर आणि टिकाव असल्यामुळे आपण म्हणू शकतो की जबडाचं जे हाड आहे हे मानवी शरीरातलं सगळ्यात मजबूत टणक असं हाड आहे. म्हणून म्हणतो मी तुझा जबडा तोडून टाकेल. त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीच्या स्ट्रॉंगेस्ट पॉईंटवर तो हमला करणं असं त्याचा अर्थ होतो. चला पुढे.
शरीराच्या वजनाच्या प्रमाणाच्या जे आहे, म्हणजे शरीराचं जे वजन आहे त्याच्या प्रमाणाच्या रक्ताचे प्रमाण किती असते मानवी शरीराच्या वजन जे आहे त्याच्या, तर ते लक्षात ठेवा 7 ते 8%. जे माझं जर वजन 60 किलो आहे किंवा 70 किलो असेल, तर माझं जे शरीराचं वजन आहे त्या शरीराच्या वजनाच्या 7 ते 8% रक्त माझ्या शरीरात असायला पाहिजे. हे टक्केवारीमध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे. ते 8% आहे मोस्ट ऑफ द टाइम, परंतु 7 ते 8 हा इन बिटवीन त्याच्यामध्ये एक गोल्डन मिड पकडला जातो. त्यानंतर मानवी शरीरात ऊती कशापासून बनलेल्या आहेत, ज्याला आपण टिश्यू म्हणतो. हे जे टिश्यू असतात, ह्या टिश्यू कशापासून बनलेल्या असतात असं म्हटलेलं आहे किंवा बनतात, तर लक्षात ठेवा टिश्यू जे असतात त्या प्रोटीन पासून तयार झालेले असतात. प्रोटीन पासून टिश्यू तयार होतात. म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं, असं म्हणतो ना की टिश्यू कल्चर जे आता नवीन म्हणजे शेतीमध्ये टिश्यू कल्चर म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर डाळिंब असेल, केळी असेल, याच्यामध्ये वापरलं जातं. तसंच टिश्यू जे असतात याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण अतिशय जास्त असतं किंवा प्रोटीन पासूनच बनलेले असतात. त्याच्यामुळे त्याची जी वाढ असते, ज्याचा जो बांधा असतो, एकदम प्राणी असेल वनस्पती असेल तर त्याचा तो एक सुदृढ बांधा आणि त्याची एक मजबूती टिकून असते. त्याचं रिझन असतं त्या ऊती किती आहे, टिश्यू किती पद्धतीने त्याच्या मजबूत आहेत. क्लिअर आहे? ठीक आहे. पुढे मानवी लघवीचे म्हणजे मानवी जे मूत्र आहे त्याचे पीएच व्हॅल्यू किती आहे किंवा पीएच मूल्य किती आहे, तर ते आहे 4.6 to 8 पर्यंत. म्हणजे खरं बघायला गेलं तर त्याचं जे आहे मानवी शरीराप्रमाणे बदलतं असं म्हणू शकतो. केव्हा हे प्रमाण जे आहे हे आजारपणात आणि खरं बघायला गेलं तर पाण्याचं जे प्रमाण असतं त्याच्यावर ते काय असे डिपेंड असतं, इंटेक कॅपॅसिटी ऑफ वॉटर, तर ते जे आहे ते 4.6 to 8.0 पर्यंत असते. जे मानवी मूत्र आहे किंवा मानवी लघवी आहे तिची पीएच व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. क्लिअर आहे? स्क्रीनशॉट घेऊन घ्या. पुढे जाऊयात. पुढचा आहे रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता आहे, तर रक्त शुद्ध करणारा अवयव जो आहे मानवी शरीरामध्ये तो कायमस्वरूपी लक्षात ठेवा किडनी. किडनी अतिशय महत्त्वाचा असा मानवी शरीरामध्ये रक्त शुद्ध करणारा जो आहे अवयव आहे. आणि या अभ्यासाला, किडनीच्या अभ्यासाला लक्षात ठेवायचं नेफ्रॉलॉजी असं म्हटलं जातं. नेफ्रॉलॉजी. त्या नेफ्रॉलॉजीमध्ये काय असतंय की पूर्ण जी किडनी आहे त्याच्यामध्ये असलेले बंडल्स, त्याच्यामधले असलेल्या बारीक बारीक नलिका यांचा अभ्यास करणे. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण म्हटलो की एखाद्याची किडनी खराब झाली किंवा दोघी किडन्या खराब झाल्या तर त्याला डायलिसिस करावा लागतो. डायलिसिसचा अर्थ काय, जे शरीरातलं रक्त आहे ते कृत्रिमरित्या शुद्ध करणं. ते जर केलं गेलं नाही तर जो रुग्ण असतो तो दगावतो. त्याच्यामुळे किडनी ही किती महत्त्वाचं शरीरातला अवयव आहे आपल्याला समजू शकतो. म्हणून शरीरातलं जे रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता आहे, तर किडनी आहे. हृदय जे आहे ते पंपिंग करत असते. कायम लक्षात ठेवायचं, हृदय काय करत असते, पंपिंग करत असते. हृदय जे आहे शरीरातल्या इतर अवयवांकडून, शरीरातल्या इतर भागांकडून आलेले अशुद्ध रक्त शुद्ध करत असते आणि ते काय करत असते, परत प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते. म्हणून त्याला पंपिंग पॉवर दिलेले आहे. एक पद्धतीचे आपण मोटार म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर मानवी शरीराचा सर्वात मोठा अंतर्गत अवयव विचारला, इंटरनल ऑर्गन. मानवी शरीराचा सर्वात मोठा इंटरनल ऑर्गन विचारलेला. अंतर्गत अवयव कोणता आहे, तर लक्षात ठेवा लिव्हर हा जो आहे, यकृत हा सर्वात मोठा असा इंटरनल अवयव आहे शरीरातला. तुम्हाला माहिती आहे, म्हटलं मी की लिव्हर जे आहे हे मानवी आरोग्यामध्ये, जेव्हा माणूस जेव्हा सदृढ असेल त्याचे सर्वच ऑर्गन सदृढ असतात असं म्हणू शकतो. जेव्हा एकाही अवयवाने जर त्याचं फंक्शन, त्याचं काम करणं कमी झालं किंवा त्याची कार्यक्षमता कमी झाली तर माणूस आजारी पडला असं म्हणू शकतो आपण. तर लक्षात ठेवायचं लिव्हरचं काम किती महत्त्वाचं आहे. युरिया सारखे टाकाऊ पदार्थ वगैरे हे सुद्धा कुठे स्टोअर केले जातात, सेव्ह केले जातात,
तर ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, ते लिव्हरमध्ये सेव्ह केले जातात किंवा स्टोअर केले जातात. ठीक आहे, पुढे जाऊयात. मानवी शरीरात विटॅमिन ए कोठे साठवले जाते? आपण विटॅमिन्स डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, विटॅमिन्स डिटेलमध्ये बघणार आहोत. इथे फक्त आपण एक सिंगल लाइनरच्या माध्यमातून आपण रिव्हिजन करून घेत आहोत. तर यकृत जे आहे, यकृत म्हणजे तेच पुन्हा एकदा लिव्हर, याच्यामध्ये विटॅमिन ए साठवले जात असते. त्यानंतर मानवी शरीरात किती गुणसूत्र असतात? तर 46 एवढे गुणसूत्र असतात, म्हणजे 23 जोड्या असतात. एवढे गुणसूत्र मानवी शरीरामध्ये आढळत असतात. त्यानंतर मानवी शरीरात सर्वात कठीण घटक कोणता आहे? म्हणजे हाड नाही विचारलं, घटक विचारलेला आहे, कंटेंट विचारलेला आहे. तर जे टूथ एनिमल आहे, ठीक आहे, जे आपलं दात आहे, ह्या दातातले जे टूथ एनिमल आहे, कारण तुम्ही जर बघाल तर कितीही कडक जर पदार्थ असेल तर तो आपण दाताने सहजरित्या फोडू शकतो. तुम्ही जर बघितले, अक्रोड फोडताना तुम्ही बघितलं असेल, अक्रोड फोडताना आपल्याला ताकद लागत असेल. तुमचे जर दात सदृढ असतील, तुम्ही त्याची व्यवस्थित काळजी घेतली असेल, हिरड्या मजबूत असतील, वेळोवेळी तुम्ही ब्रश केलेले असतील, किंवा तुम्ही त्या पद्धतीने, म्हणजे मी दाखवणारच तुम्हाला विटॅमिन्स वगैरे मध्ये की काय खाल्ल्याने हिरड्या मजबूत होत असतात, ते पण विचारलं जात असतं. तर त्याच्याने एक पद्धतीने आपल्या हाडांना मजबूती प्राप्त होत असते. आणि या जी प्राप्त झालेली मजबूती आहे, याच्या माध्यमातून आपले दात हे सदृढ होत असतात. कोणतेही टणक वस्तू ते इझिली तोडू शकत असतात. ठीक आहे, पुढचं बघूयात. मानवी रक्ताचा पीएच मूल्य किती आहे? तर आपण बघितलेलं आहे, तर 7.4 ते पीएच मूल्य आहे. त्यानंतर मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? सर्वात मोठे हाड कोणते होते? फिमर, ज्याला आपण मांडीचे हाड म्हणतो. आता सर्वात लहान हाड विचारलेलं आहे, तर सर्वात लहान हाड कोणते आहे? तर ते आहे स्टेपिस. स्टेपिस जे आहे हे मानवी शरीरातलं सर्वात छोटे असं हाड आहे, जे कानात आढळत असते. ठीक आहे, त्यानंतर मानवी शरीरातील कोणता सर्वात मजबूत स्नायू आहे? तर लक्षात ठेवा, जबडा. आत्ताच तुम्हाला म्हटलो मी स्नायू आहे. ठीक आहे, तर त्याला च्युइंग स्नायू असं सुद्धा म्हटलं जातं, कारण तो मानवी जीवनामध्ये किंवा प्राण्यांमध्ये संबंध, तो प्राणी किंवा व्यक्ती किती वर्ष जगला याच्यासाठी प्रचंड जगत असतो तो, तेव्हा तो प्रत्येक वेळेस तो काही ना काही खात असतो, कारण खाण्यानेच त्याला कॅलरीजच्या स्वरूपात ऊर्जा जगण्यासाठी मिळत असते. तर ह्या वेळेस इतक्या मोमेंटला सुद्धा तो काय असतोय? तर तो लवचिक असतो आणि मजबूत असतो, टिकाऊ असतो, म्हणून जबडा आहे लक्षात ठेवायचा आहे. आणि पुढचा आहे की कोणता ऊतक हाडांना स्नायूंना जोडत असतो? तर टेंडंट जो आहे, टेंडंट जो असतो, हा टेंडंट काय करत असतो? तर हा हाडांना आणि स्नायूंना, ऊतक हाडांना आणि स्नायूंना, म्हणजे तुम्ही जर हे म्हणू शकतात की इथे जो टेंडंट आहे हा ह्या पद्धतीने याला जॉईंटला जोडत असतो. कशाच्या माध्यमातून? स्नायू आणि हाडांना जोडणे त्याला टेंडनच्या माध्यमातून कार्य करत असतं. क्लिअर आहे इथपर्यंत? चलो स्क्रीनशॉट घ्या. पुढे जाऊ. पूर्ण डिटेल पाहतोय आपण, घाई नाही आहे, पाणी व्यवस्थितरित्या, त्याच्याशी अतिरिक्त माहिती सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने मी सांगून देतोय. त्याच्यामुळे हा असाच प्रश्न विचारला गेला तरी हरकत नाही, तर मग तो सोने पे सुहागा. परंतु त्याच्याशी रिलेटेड ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारला तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये उत्तर देऊ शकणार आहोत. पुढे पुढचं आहे, रक्तातील ग्लुकोजची पातळी कशामध्ये व्यक्त केली जाते? आता आपण बघितलेलंच आहे, इन्सुलिन वगैरेच्या माध्यमातून कसं आपण बघितलं की स्वादुपिंडामधून ते स्रवत असते. ठीक आहे, तर रक्तातील जी ग्लुकोजची पातळी आहे ती मोजण्यासाठी कशामध्ये व्यक्त केली जाते? तर लक्षात ठेवा, तर ती मिलीग्रॅम पर डेसिमीटर यामध्ये ग्लुकोज म्हणजे साखरेचं प्रमाण असं आपण समजू शकतो. ठीक आहे, आपल्या भाषेमध्ये साखरेचं प्रमाण, रक्तातील साखर ग्लुकोज शोधणं, त्याचं प्रमाण शोधणं साखरेचं, तर ते कशा होतं? तर मिलीग्राम प्रति डेसिमीटर मध्ये मोजलं जात असतं. पुढचं, रक्त कोणत्या प्रकारचे ऊतक आहे? पुढचा प्रश्न आहे की
प्रश्न म्हणजे आपण काय पाहतो, वन लाइनर पॉइंट मध्ये पाहतो. तर रक्त कोणत्या प्रकारचे ऊतक आहे, तर द्रव्य संयोजी ऊतक ह्या पद्धतीचं ते द्रव प्रकारचे ऊतक आहे रक्त. पुढचा, माणसाच्या आयुष्यात किती दात दोनदा वाढतात. किती दात मानवी शरीरामध्ये जे दात आहेत हे पूर्णच्या पूर्ण वाढतात का नाही, तर लक्षात ठेवा 20 असे दात आहेत. जे 20 दात जे आहे ते दोनदा वाढत असतात पूर्ण मानवी शरीराच्या जडणघडणीमध्ये, जोपर्यंत तो मानव जिवंत आहे आणि जीवित आहे तोपर्यंत. पुढचं, मानवी शरीराच्या वार्षिक क्रियेचं म्हणजे रिफ्लेक्सिव्ह ऍक्शन नियंत्रण केंद्र कोठे आहे, तर ते आहे मेडुला ऑब्लांगेटा. या पद्धतीने वार्षिक म्हटलेलं आहे. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की वर्षभरामध्ये एखाद्या मानवी शरीराने केलेल्या क्रिया, ठीक आहे, त्या क्रियांना त्याच्यानंतर झालेल्या ॲक्शन्स, त्याच्यानंतर आलेल्या रिॲक्शन, या सगळ्यांचा लेखाजोखा जो आहे किंवा त्याचं जे आपण म्हणू शकतो की त्याचं जे कंट्रोल्ड आहे, ज्याला आपण रिफ्लेक्सिव्ह ॲक्शन म्हटलं जातं, ह्या ज्या वार्षिक क्रिया आहे याचं जे नियंत्रण केंद्र कुठे आहे, तर ते मेडुला ऑब्लांगेटा किंवा ऑब्लांगेटा ह्यामध्ये किंवा हे ते केंद्रक म्हणून ओळखले जाते जे मानवी शरीरात असते. ठीक आहे. पुढे, मलेरिया रोगाने कोणता अवयव बाधित किंवा प्रभावित होतो, तर मलेरिया जो आजार आहे किंवा मलेरिया याच्यामध्ये आजारात प्लीहा स्पिन ज्याला म्हटलं जातं, तर हे प्रवाहित होत असतं. मी सांगेल पुढे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर कोणता डास झिका विषाणूचा वाहक आहे, तर एडिस जो हा डास आहे हा झिका विषाणूचा वाहक आहे. आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की विषाणू आणि जीवाणू हे कोणत्या तरी बॉडीच्या माध्यमातून वन्स एका याच्यामधून वन बॉडी सिंगल बॉडी टू अनदर बॉडी जे आहे हे ट्रान्सफर कसे होत असतात, तर यांचं जे प्रमाण असतं ते एक कायम लक्षात ठेवा संक्रमण स्वरूपामध्ये, हे संक्रमण स्वरूपामध्ये एका बॉडीतनं दुसऱ्या बॉडीत जातात. म्हणून आपण असं म्हणू शकतो की रोग प्रतिकार क्षमता जर चांगली असेल तर अशा कोणत्याही पद्धतीने तुमच्या शरीरामध्ये जीवाणू विषाणूंचा जर शिरकाव झाला तर तुम्ही सुरुवातीला काही प्रमाणात तरी त्या गोष्टीला अपोज करू शकतात किंवा तुमच्या रोग प्रतिकार क्षमतेच्या माध्यमातून तिच्यावर तुम्ही मात करू शकत असतात. पुढचं बघूया, अल्झायमर जो आहे या रोगाने मानवी शरीराचा कोणता भाग प्रभावित होतो. आता आपण मानवी आहार सर्व बघत आहोत, आपण पूर्ण मानवशास्त्र त्याच्यामध्ये बघत आहोत. आता आजार बघत आहोत, त्याच्यातले विषाणू जीवाणू ते रोग कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. म्हणजे तुम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून देखील काय करू शकतात, तर हे क्वेश्चन्स बनवू शकतात, त्याचे आन्सर देऊ शकतात, आन्सरवरून पुन्हा क्वेश्चन बनवू शकतात. तर अल्झायमर जो आजार आहे तर कोशाला तो प्रभावित होतो त्याच्यामुळे. तर मेंदू आहे महत्त्वाचा जो अवयव आहे शरीराचा, मेंदू कंट्रोल करणारा जो अवयव आहे किंवा जो महत्त्वाचा असं जे सेंट्रलाइज असं म्हणू शकतो आपण, जी पॉवर आहे तिला किंवा ऑर्गन आहे त्यालाच ते प्रभावित करत असतं. ठीक आहे. याच्यामध्ये काय असतं की मानवी गोष्टी ज्या असतात ते विसरण्याची जी म्हणजे लक्षात ठेवण्याची जी क्षमता असते ती क्षीण होऊन जाते. म्हणजे मानवाला पुन्हा पुन्हा विस्मरण होत असते प्रचंड प्रमाणामध्ये. याच्यामध्ये विस्मरण याचा म्हणजे असं म्हणू शकतो की विस्मरण होते आणि विस्मरणाचा त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. स्मरणशक्ती माणसाची वीक होऊन जात असते. तो पुन्हा म्हणजे गोष्टी ओळखत देखील नाही. म्हणजे काही वेळेनंतर तुम्हाला माहिती हा तुमचा म्हणजे मुलगा आहे मुलगी आहे, पण काही वेळामध्ये जेव्हा असा आजार असेल जेव्हा तो असा कंट्रोल सुटून जातो मेंदूवरचा, तुम्ही ओळख विसरून जात असतात. पुढे, इटाई हा जो आजार आहे हा पाण्यामधील कशाच्या आधिक्याने किंवा आधिक्य म्हणजे जास्त प्रमाणात झालं एखाद्या गोष्टीमध्ये तर आधिक्यामुळे होतो. तर लक्षात ठेवा कॅडमियम जे आहे ह्या कॅडमियम च्या आधिक्यामुळे काय आहे तर हा जो आहे म्हणजे इटाई आजार. जपानमध्ये सर्वात पहिले जे आहे हा आजार पसरला जपानमध्ये, म्हणून तिथूनच त्या पद्धतीने त्याचं नाव दिलं गेलं जपानमध्ये इटाई. याच्यामध्ये बघायला गेलं तर पाण्यामध्ये जे आहे
असं म्हणू शकतो आपण की औद्योगिकरणाच्या माध्यमातून असेल किंवा अन्वेषणीकरण असेल, या वीज निर्मितीच्या प्रकल्पांमधून अशा पद्धतीने कॅडमियमचं जे पाणी आहे किंवा कॅडमियम असलेले जे पाणी आहे ते जर तुम्ही सांडपाण्यामध्ये सोडले किंवा असं म्हणू शकतो की याचं जे प्रमाण आहे पाण्यामध्ये वाढलं तर आपण असं म्हणू शकतो की इटाई हा आजार होता. आणि या आजाराचं जे आहे ते जी सुरुवात आहे ती जपान इथून झालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, पहिल्यांची दुर्घटना झाली आणि इटाई आजार तिथे निर्माण झाला, तो आहे जपान इथे. ठीक आहे, पुढे कोणती ग्रंथी ग्रोथ हार्मोन स्रवते? आता आपण म्हटलंय ना, ग्रंथी काय असतात, ग्लँड काय असतात, तर त्या ग्रंथी जे असतात ते स्राव स्रवत असतात, ज्या मानवी शरीरासाठी, मानवी गरजेसाठी, मानवी विकासासाठी आवश्यक असतात, त्या जे हॉर्मोन्स असतात ते त्या स्रवत असतात. तर कोणती ग्रंथी आहे जी ग्रोथ हार्मोन स्रवते? तर पिट्युटरी पीयूष ग्रंथी, म्हणजे पिट्युटरी ग्लँड किंवा पीयूष ग्रंथी ही अशा पद्धतीने आपण बघू शकतो की ग्रोथ जे आहे ते ग्रोथ हार्मोन स्रवत असते. मानवी शरीरातली सर्वात लहान आणि अतिशय महत्त्वाची जी ग्रंथी आहे, ग्लँड आहे, ती सुद्धा आहे पीयूष ग्रंथी, जिलाच आपण पिट्युटरी ग्लँड या नावाने देखील ओळखतो. तर ती ग्रोथ जी आहे, ग्रोथ हार्मोन सुद्धा ती स्रवत असते. मानवी वाढ असते त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं की पिट्युटरी ग्रंथी जी आहे तिने योग्य काम करणं असतं. म्हणून पिट्युटरी ग्लँड ज्या व्यक्तींमध्ये व्यवस्थित काम करत नाही त्या व्यक्तींची शारीरिक वाढ आपल्याला योग्यरित्या दिसत नाही. त्याला आपण बुटके म्हणण्यापेक्षा आपण त्याला वेगळ्या पद्धतीने म्हणू शकतो की बुटके पण म्हणू शकतो की त्यांची जी वाढ आहे ती योग्य पद्धतीने होत नाही. पुढे पित्ताचे जे संचय आहे ते कुठे होते, म्हणजे त्याचं एकीकरण कुठे ते गोळा होते, तर लक्षात ठेवा ते पित्ताशयमध्ये तयार होत असते किंवा पित्ताशयमध्ये ते गोळा होत असते. म्हणून आणि त्याला काय म्हटलं जातं तर लक्षात ठेवा इंग्लिशमध्ये, तर गॅल ब्लॅडर जे आहे याच्यामध्ये पित्ताशय हे होतं. आता अतिपित्ताशय झालं तर आपल्याला माहिती मळमळ होत असते आणि मळमळ झाल्यानंतर काय होतं की जीव कासेस होतो जोपर्यंत तुम्हाला ओमेट उलटी होत नाही तोपर्यंत. म्हणून असं म्हटलं तर एकदा तुम्हाला उलटी झाली, पित्त बाहेर निघाले की मानवी शरीराला बरं वाटतं. म्हणजे जेव्हा तुमच्या शरीरामध्ये आम्लाचं प्रमाण वाढत असतं तेव्हा पित्ताशय ह्या पद्धतीने रिॲक्ट करतं आणि मग हे आम्लाचं वाढलेलं स्वरूप जे शरीरामध्ये आपल्याला असं म्हणू शकतो की रिॲक्ट करायला लावतं, ते वॉमिटिंगच्या माध्यमातून बाहेर काढण्याचा एका पद्धतीने शरीराला एक आदेश दिला जातो शरीरामध्ये आणि तो ह्या पद्धतीने आपण पित्त बाहेर काढत असतो. ठीक आहे, वॉमिटिंगच्या माध्यमातून. ते कुठे स्टोअर होतं तर ते पित्ताशयात. पुढे हाडे आणि दात तयार करण्यासाठी काय आवश्यक आहे, तर लक्षात ठेवा कॅल्शियम आणि फॉस्फरस. कॅल्शियम आणि फॉस्फरस हे मानवी हाडे आणि दात तयार करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. म्हणून आपल्याला सांगितलं जातं की कॅल्शियमयुक्त जर वस्तू, कॅल्शियमयुक्त गोळ्या दिल्या जातात, त्यांची हाडं ठिसूळ आहेत किंवा माती खातात बघा लहान मुलं, तर जे हे लहान मुलं जेव्हा माती खात असतात तर डॉक्टरांचं म्हणणं असतं की यांची जी वाढ होत असते ह्या वाढीच्या वेळेस यांना कॅल्शियम कमी पडत असतं. मग अशा वेळेस हे बाळ काय असतात की मातीच्या माध्यमातून होऊ शकतं. विज्ञानामध्ये ते काय आहे की ते त्याचे तिथे कॅल्शियम खात असतं म्हणून कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जात असतात. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा बाळ हे वाढीत असतं तेव्हा त्याला कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात किंवा हाडं ठिसूळ झाली तेव्हा सुद्धा कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात. म्हणजे वार्धक्याकडे तुम्ही जेव्हा जातात तेव्हा देखील वार्धक्यामध्ये देखील मानवी हाडे ही ठिसूळ होत असतात. तर अशी ही ठिसूळ झालेली हाडांची थोडी ग्रोथ होण्यासाठी किंवा त्यांची ही झीज भरून काढण्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात. त्याचं रिझन काय आहे तर हाडे व दात तयार करण्यासाठी महत्त्वाचं आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस देखील, म्हणून फॉस्फर आणि कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात. वार्धक्यामध्ये ह्या खूप मोठ्या प्रमाणात दिल्या जातात. पुढे बघूयात मानवी शरीरातील कोणत्या रक्तपेशी शरीराला संसर्गापासून वाचवतात. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की त्या जी आहे तर त्या इम्युनिटी जी आहे मानवी शरीराची ते वाढवण्याचा प्रयत्न करतात. तर पांढऱ्या रक्तपेशी ज्या आहेत यांना शरीराचे सैनिक देखील म्हटलं जातं. याचं रिझन काय आहे तर ते काय करत असतात तर ह्या ज्या रक्तपेशी आहेत या कोणताही जो संसर्ग झाला, बाहेरील संसर्ग शरीराला, त्याच्या विरुद्ध लढा देत असतात. मी म्हटलं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ते कशा पद्धतीने स्वतःच्या
पांढऱ्या रक्तपेशी स्वतःच्या संख्या वाढवत असतात आणि त्याच्याने ते इम्युनिटी पॉवर देखील वाढवत असतात, त्याच्यामध्ये शरीर आणखी स्वतःचं टेम्परेचर वाढवत असते, या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून पांढऱ्या पेशींना मानवी शरीराच्या सैनिकी पेशी असं देखील म्हटलं जातं, कारण त्या ज्या आहे त्या माणसाची इम्युनिटी पॉवर जी आहे ती वाढवण्याचं काम करत असतात. ठीक आहे, क्लिअर आहे. चलो नेक्स्ट, RH फॅक्टरचे नाव कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवा, माकड जे आहे या माकडाशी संबंधित RH जो आहे या RH फॅक्टरचा संबंध येतो. म्हणजे रक्तगट जो आहे RH रक्तगट याच्याशी हा संबंधित आहे, रक्ताशी संबंधित ह्या गोष्टी आहेत. पुढे, कोणत्या अवयवामध्ये प्रथिनांचे पचन पूर्ण होते? पुढचा प्रश्न काय आहे किंवा पुढचं कंटेंट काय आहे? तर प्रथिनांचे पचन कोणत्या अवयवामध्ये होते? तर लक्ष ठेवा, आतडे जे आहे ह्या आतड्यांमध्ये प्रथिनांचे जर बघितलं तर पूर्ण पचन होते. म्हणजे जे मेटाबॉलिझम म्हणू शकतो आपण, तो जो आहे हा कंप्लीट झाला तो कुठे होतो? तो कायम कंप्लीट कुठे होतो? आतड्यांमध्ये. लहान आतडे, मोठे आतडे आपण जसं म्हणतो त्या पद्धतीने. पुढचं, हृदयाचे ठोके कोणत्या घटकाद्वारे नियंत्रित केले जातात? मी म्हटलं तुम्हाला हृदयाचे ठोके पडतात. किती पडतात रे? 72 जे आहे प्रति मिनिट ठोके पडत असतात. पण हे नियंत्रित कशाद्वारे केले जातात? तर हे नियंत्रित केले जातात पोटॅशियमद्वारे. लक्षात ठेवा, हृदयाचे ठोके कोणत्या घटकाद्वारे कंट्रोल किंवा नियंत्रित केले जातात? तर पोटॅशियमच्या सोबतीने ते कंट्रोल केले जातात. पुढचा प्रश्न आहे, श्वासोच्छवासाद्वारे, एक मिनिट, श्वासोच्छवासात बाहेर टाकलेल्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे अंदाजे प्रमाण किती आहे? तर 4%. म्हणजे महत्वाचा पॉइंट आहे की जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन आतमध्ये घेत असतो, O2 आतमध्ये घेत असतो, आणि जेव्हा आपण श्वास बाहेर टाकतो किंवा उच्छ्वास ज्याला म्हटलो तेव्हा शरीरातला कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर टाकत असतो. मग हा जो कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो तर तो किती असतो, त्याचं प्रमाण किती ते आपल्याला विचारलंय. तर श्वासोच्छवासात बाहेर टाकलेल्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे जे प्रमाण आहे ते अंदाजे लक्षात ठेवा 4% असते. 4% ते कायम लक्षात ठेवायचं. 4%. श्वास आणि उच्छ्वास, श्वास घेताना ऑक्सिजन आतमध्ये घेतो O2, आणि उच्छ्वास म्हणजे श्वास बाहेर टाकताना शरीराच्या बाहेर आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकत असतो, त्याच्यामध्ये जी हवा आपण बाहेर टाकतो त्याचं प्रमाण किती येतं? 4%. पुढचं आहे, आई आणि बाळ यांच्यात मिठी मारणे किंवा चुंबन घेतल्याने कोणते मुख्य हार्मोन्स उत्तेजित होतात? तर ऑक्सिटोसिन. हे जे मुख्य हार्मोन्स म्हटलं जातं याला. ठीक आहे, म्हणजे बाळ आणि आई यांच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की निस्वार्थ असं प्रेम असतं, आणि अशा पद्धतीने जेव्हा ते एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा त्यांच्यामध्ये प्रेमाची भावना निर्माण होते. म्हणून ऑक्सिटोसिन याला प्रेमाचा हार्मोन्स असं देखील म्हटलं जातं. प्रेमाचा हार्मोन्स म्हणजे मानवी जो मूड आहे तो योग्य करणे, किंवा अशा पद्धतीने असं म्हणू शकतो की आपण प्रेमाची जेव्हा भावना असते, उत्कृष्ट अशी म्हणजे भावना जेव्हा निर्माण होते शरीरामध्ये, तेव्हा असं म्हणतो आपण की ऑक्सिटोसिन जे आहे हे हार्मोन्स स्रवले जाते. ठीक आहे, क्लिअर आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. अरे ठीक आहे, या.
पुढे जाऊयात. पुढचं आहे BMD चाचणी जी आहे ती कशासाठी केली जाते. तर BMD ही जी चाचणी आहे ही अस्थिरता मोजण्यासाठी किंवा ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिस असे म्हटलं जातं. ही अस्थिरता काय आहे तर लक्षात ठेवा, काही व्यक्ती ह्या आपण जर बघतो तर त्या दिसायला सदृढ असतात, ठीक आहे. त्यानंतर असं म्हणू शकतो आपण की त्या चालण्यात बोलण्यात सगळ्या गोष्टींमध्ये समर्थ असतात, पण काम करण्यामध्ये त्यांची एक पद्धतीने असमर्थता असते. म्हणजे तो व्यक्ती जरी दिसत असेल सदृढ असेल निरोगी असेल पण त्याच्यामध्ये बघायला गेलं तर एका पद्धतीने अस्थिरता निर्माण होते. कुठलंही काम तो सक्षमपणे पूर्ण करू शकत नाही. म्हणजेच त्याच्यामध्ये अशा पद्धतीने विकृती म्हटलं मी की त्याच्यामध्ये अशी असमर्थता निर्माण झालेली असते की त्याचं शरीर किंवा त्याचे ऑर्गन्स हे जरी व्यवस्थित दिसत असतील तरी त्यांच्यात एक अस्थिरता निर्माण झालेली असते जी स्थिरता नसते. म्हणजेच ती एखादी गोष्ट करण्यासाठी जे आपण असं म्हणू शकतो की मला जर आता शिकवायचं आहे तर त्याच्यासाठी मी प्रिपरेशन करणं, शिकवणं आणि त्याच्यानंतर समजेल ह्या पद्धतीने समजवणं याला स्थिरता म्हणतात. परंतु मी कोणत्याही एका पॉईंटमध्ये शिकवत असताना त्याच्यामध्ये मी तो पॉईंट सोडून इतर गोष्टी सांगत असेल म्हणजे महत्त्वाचं काय आहे की अस्थिरता निर्माण होणे एखादी गोष्ट समजून घेण्यामध्ये किंवा समजून सांगण्यामध्ये किंवा ती एक्सप्रेस करण्यामध्ये किंवा इम्प्लिमेंटेशन करण्यामध्ये जेव्हा मानव हा असमर्थ ठरतो तेव्हा ते चेक करण्यासाठी कशा पद्धतीची अस्थिरता आहे हे चेकआउट करण्यासाठी BMD ही चाचणी केली जाते. पुढे मधुमेहाच्या उपचारात म्हणजे आपण डायबिटीज शुगर ज्याला म्हणू शकतो आपल्या कॉमन वर्ड्समध्ये तर वापरल्या जाणाऱ्या इन्सुलिन ह्या हार्मोनचा शोध कोणी लावला तर F.G. बेटिंग या व्यक्तीने हा शोध लावलेला आहे. आणि असं म्हटलं जातं की या व्यक्तीने जगातल्या त्या काळी जगातल्या आजच्या 50% जी जनता आहे तिच्यावर त्याने एका पद्धतीने उपकारच केलेले आहेत. कारण आज जर तुम्ही जगामध्ये पाहिलं तर सर्वाधिक जो मोठा आजार आहे तो डायबिटीज झालेला आहे, मधुमेह झालेला आहे. आणि काही काळानंतर आज भारत 2 नंबरला आहे मधुमेहामध्ये. कारण त्याचे कारण आहेत व्यायामाचा अभाव असेल किंवा अनुवंशिकपणा असेल, अनुवंशिक गोष्टी असतील. तर ह्या व्यक्तीने F.G. बेटिंगने पहिल्यांदा अशा पद्धतीने ह्या इन्सुलिन हार्मोन्सचा शोध लागलेला आहे. याच्या अगोदर खरं बघायला गेलं तर कॅनडा सारख्या देशामध्ये ज्या प्राण्यांच्या ज्या चरब्या असायच्या ह्या प्राण्यांच्या चरबीपासून म्हणजे ज्याला आपण फॅट म्हणतो तर या चरबीपासून अशा पद्धतीने म्हणजे इन्सुलिन तयार केले. इन्सुलिनचे आज तुम्ही जे आपलं इझिली अवेलेबल आहे इन्सुलिन इंजेक्शन्स तर ते जे आहेत त्याचा जो शोध आहे हा F.G. बेटिंग यांनी लावलेला आहे. आणि याच्या अगोदर त्यांनी म्हणजे असं म्हणू शकतो की कॅनडामध्ये हा जो होता हा पूर्वी प्राण्यांच्या चरबीपासून अशा पद्धतीने इन्सुलिन तयार केलं जात होतं. जे साखरेचं शरीरातलं साखरेचं श्रवणाचं प्रमाण जे आहे ते कंट्रोल केलं जातं. स्वादिपिंडामार्फत या सगळ्या गोष्टी कंट्रोल केल्या जातात. ते जर साखरेचं प्रमाण जर अनियंत्रित राहिलं शरीरामधलं तर त्याला आपण म्हणतो की हा मधुमेहग्रस्त असा व्यक्ती आहे. आणि एका निरोगी प्रौढ व्यक्तीमध्ये जेवणाच्या अगोदर ही जी लेवल आहे शुगरची तर ती 130 पर्यंत पाहिजे, ठीक आहे. आणि जेवणानंतर बघितलं गेले तर 190 पर्यंत तिचं प्रमाण असायला पाहिजे. थोडं याच्यामध्ये व्हेरिएबल असू शकणार आहे. क्लिअर आहे, ठीक आहे. चलो सामान्य सर्दी जे असते ज्याला आपण कॉमन कोल्ड म्हणतो कोणत्या विषाणूंमुळे होतं तर लक्षात ठेवायचं सध्या कारण फेज पण तो चालू आहे. मागच्या 1 महिन्यापासून आपण पाहिलं ते वातावरण अशा पद्धतीने अनप्रेडिक्टेबल होत आहे. उन्हाळ्यातही चांगला धोधो पावसाळ्यासारखा पाऊस पडतोय. तर अशा वेळेस असे जे प्रश्न असतात अशा प्रश्नांवर थोडं बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं असतं. तर रिनो विषाणू जो आहे किंवा रायनो विषाणू जो आहे या रायनो व्हायरसमुळे सामान्य सर्दी जी आहे ज्याला आपण कॉमन कोल्ड म्हटलं जातो ज्याचे आता सध्या संसर्ग चालू झालेला आहे. मलाही ते सध्या त्याचा त्रास होत आहे तुम्हाला शिकवत असताना देखील, ठीक आहे.
तर ह्या पद्धतीने अशा ह्या व्हायरसमुळे हा विषाणूंमुळे कॉमन कोल्ड होत असतो, सामान्य सर्दी. लहान आतड्यांद्वारे कोणते पाचक हार्मोन स्रवले जातात जे मेटाबॉलिझमसाठी अतिशय गरजेचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे? तर लक्षात ठेवा, सिक्रेटिन जे आहे, हे सिक्रेटिन जे आहे ते लहान आतड्यांमार्फत स्रवले जाते शरीरामध्ये. पुढे, हृदयाची गती कशामुळे वाढते? तर लक्षात ठेवा, हृदयाची गती धावल्यामुळे, घाबरल्यामुळे, इट्स वॉज अ ॲक्शन. ठीक आहे, त्याला ती रिॲक्शन असते. कुठली ॲक्शन घडली त्याला ती रिॲक्शन दिली जाते, पण त्याच्या मागे शरीरामध्ये जे मानवशास्त्र आहे, शरीरशास्त्र, त्याच्यामध्ये काय आहे तर सहानुभूती तंत्रिका जी आहे याच्यामुळे अशा पद्धतीने मानवी जे आहे ती मानवी हृदयाची गती वाढत असते. जैविक प्रक्रियेला गती देण्यासाठी कोणता पदार्थ जबाबदार आहे? तर लक्षात ठेवा, एन्झाईम जे आहेत हे एन्झाईम्स हे जे शरीरामधल्या जैविक क्रिया घडत असतात, जैविक प्रक्रिया मी तुम्हाला पहिल्याच PPT-वर ते सांगितलेलं आहे, तर ते याचा अर्थ आहे की ती गती देण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे रासायनिक ज्या क्रिया आहेत त्यांना गती देणे, परंतु स्वतःमध्ये त्याच्यामध्ये बदल न घडणे. ती जी रासायनिक अभिक्रिया ती होणारच आहे, फक्त गती वाढवण्यासाठी. ठीक आहे. पुढे, अन्न विषबाधा कोणत्या जीवाणूंमुळे होते? आता बघा, तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला गोष्टी काय मिळत आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथल्या सुद्धा तुम्हाला पॉईंट बनवून जात आहेत आणि इकडे तर तुम्हाला आन्सर आहे आणि इकडून सुद्धा तुम्ही रिटर्न जाऊन पुन्हा एकदा ते जर बघितलं तर तुम्हाला एकदम फटक्यात 1 ते दीड तासामध्ये तुमचं पूर्ण मानवशास्त्र याच्यामध्ये कव्हर होऊन जात आहे. तर अन्न विषबाधा कोणत्या जीवाणूंमुळे होत असते? तर लक्षात ठेवा, सॅल्मोनेला बेसिलाई यामुळे आपल्याला अन्न विषबाधा होत असते. म्हणजे अन्न म्हणतो ना आपण की शिळ अन्न खाऊ नये, उन्हाळ्याचं शिळ अन्नाला हातही लावू नये. कारण काय होतं की हायेस्ट टेम्परेचरमुळे जे आपले अन्न असतं या अन्नामध्ये हा जो विषाणू आहे सॅल्मोनेला बेसिलाई हा त्याच्यामध्ये निर्माण होत असतो आणि जे अन्न आहे ते आपण असं म्हणू शकतो की ते फूड पॉयझनिंगचं काम करतं किंवा ते पॉयझनचं काम करत असतं. म्हणून लक्षात ठेवायचं असतं की उन्हाळ्यामध्ये काय म्हटलं जातं किंवा आपल्याला आपले जे आई वडील असतील ते आपल्याला वृद्ध लोक असतील ते सांगतात की उन्हाळ्यामध्ये शिळ अन्न खाणे टाळावे. त्याचं रिझन मध्ये हे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे जीवाणू वाढत असतात. पुढे, अल्कोहोलच्या डिटॉक्सिफिकेशनसाठी कोणता मानवी अवयव जबाबदार आहे? तर यकृत. आत्ताच तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे. दारू जे आहे, ड्रिंक आहे किंवा आपण त्याला मद्य म्हणू शकतो, तर अतिमद्य प्राशन करणाऱ्या व्यक्तीमध्ये सगळ्यात पहिले जर कोणता अवयव खराब होत असेल तो लिव्हर खराब होतो. कारण लिव्हर काय करत असतो तर अल्कोहोलचं जे डिटॉक्सिफिकेशन तो करत असतो, पण त्यालाही काहीतरी प्रमाण असतं. जर पिणारा पितच राहिला, ते जे म्हणतात देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेतच जावे, त्या पद्धतीने जर मद्य जर घेतच राहिले आणि त्याला कुठलाही आळाबंद घातला नाही तर शेवटी मानवी शरीर हे सुद्धा आपल्याला दगा नाही देत, तर ते तुम्हाला रिॲक्ट करताना ते सांगतं इनफ इज इनफ. म्हणून सांगितलं जातं की अल्कोहोल सारख्या ह्या गोष्टीमध्ये त्याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट हा लिव्हरवर होत असतं. कारण लिव्हर काय करत असतं तर ते डिटॉक्सिफिकेशन करत असतं अल्कोहोलचं, ज्याच्यामध्ये आपण स्पिरिट म्हणतो. आणि ह्या स्पिरिटच्या अशा या प्रचंड अशा पुन्हा किंवा अल्कोहोलच्या पुन्हा सेवनाने यकृत हे खराब होत असते. ठीक आहे, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची. ॲनेमिया हे आजार कोणत्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होत असतो? तर लक्षात ठेवा, फॉलिक ॲसिड जे आहे याच्यामुळे आपल्याला ॲनेमिया हा आजार आपल्याला दिसून येतो. आणि कुपोषित बालकांमध्ये हा सर्वाधिक असतो, म्हणजे ते बालकच कुपोषित त्याच्यामुळे होत असतात. जिथे आपण असं म्हणू शकतो दुर्गम भाग आहेत असल्या ठिकाणी असे जे बालक असतात त्यांच्यामध्ये हा प्रचंड कारण तिथे पोषक तत्वांची कमतरता असते. हा महत्त्वाचा पॉईंट आहे की पोषक तत्वांची तिथे कमतरता असल्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला असं म्हणू शकतो की त्यांच्यामध्ये कुपोषण असतं. तर फॉलिक ॲसिड त्याच्यामध्ये कमतरता असते. ही ज्याच्यामध्ये म्हणजे ॲनेमिया आजार जर झाला तर पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होते, पण कोणत्या तर फॉलिक ॲसिडमुळे. म्हणून अशा पद्धतीने ॲनेमिया या आजारामध्ये फॉलिक ॲसिडच्या टॅबलेट गोळ्या दिल्या जात असतात. या गोळ्या पीडित किंवा आपण असं म्हणू शकतो रुग्णाला दिल्या जात असतात. क्लिअर आहे. पुढे, प्रेरक कौशल्य म्हणजे मोटर स्किल एक राहिला,
फेनिल केटोन्युरिया रोग कशाशी संबंधित आहे? फेनिल केटोन्युरिया तुम्हाला सांगितलं ना, मानवी आहार, जीवाणूजन्य आजार, क्षार, सगळं आपण आज कव्हर करून घेतलेलं आहे. महत्वाचे असं तर फेनिल केटोन्युरिया रोग जो आहे तो कशाशी संबंधित आहे? तर ते मानसिक जडत्व जे आहे, महत्वाचा पॉइंट आहे बरं का. इथं अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असते. कारण आयोग काय करत असते, जे ओव्हरऑल जे एक सगळ्यांना माहिती असतं त्याच्यावर विचारण्यापेक्षा ज्याच्यावर मुलांचा अभ्यास म्हणजे आपण तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही, अशा जे पॉईंट्स आहेत त्याच्यावर क्वेश्चन जास्त विचारले जात असतात. मग बघा, तर जे प्रेरक कौशल्य आहे, मोटर स्किल फेनिल केटोन्युरिया हा जो आजार आहे हा मानसिक जडत्वाशी संबंधित आहे. मानसिक जडत्व म्हणजे जड म्हणतो माणसाला काही न करण्याची इच्छा असते. त्याच्यामध्ये एका पद्धतीने जर बघितलं तर त्याचा जो असं म्हणू शकतो चेतासंस्था किंवा दुसऱ्या गोष्टीमध्ये जी मानसिकता असते ती कोणतेही डबघाईला गेलेली असते किंवा तो मानसिकरित्या असा प्रबळ नसतो. एखादी गोष्ट त्याला एक पद्धतीचं जडत्व आलेलं असतं, काम करण्याची इच्छा नसते, मानसिकता त्याची ढासळलेली असते. तर तो कोणत्या रोग असतो? तर तो असतो फेनिल केटोन्युरिया. पुढचं बघूयात. प्रेरक कौशल्य मोटर स्किल मेंदूच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर ते लिहा पुढचा भाग म्हणजे फ्रंटल लोब जो आहे, या फ्रंटल लोब जो आहे तो मोटर स्किल प्रेरक कौशल्य. मेंदूचं काम काय आहे? सेब्रियम मध्ये सांगितलं, हुशारी आणि तुमची चातुर्य. आणि पूर्ण मेंदूचं काम काय आहे? तर नर्व सिस्टमच्या माध्यमातून पूर्ण शरीरावरच्या हालचाली, शरीराच्या हालचालींना कंट्रोल करणे, त्या प्रत्येक गोष्टीची ऑर्डर देणे, आदेश देणे. याच्यामध्ये आपण म्हणतो की एकाच्या बाकीच्यांकडे काय असते, खूप जास्त कौशल्य असतं. हा जे हे जे वेगवेगळे जे कौशल्य असतात ही प्रेरक कौशल्य म्हणजे जो मेंदू आहे हा इतर शरीरातल्या इतर भागांना ज्या पद्धतीने वेगवेगळे आदेश देत असतो तो पुढचा भाग जो आहे याच्यामध्ये हा अतिशय महत्त्वाचा असतो. फ्रंटल लोब जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. पुढे बघूयात. संक्रमित उंदीर चावल्याने कोणता रोग होत असतो? तर प्लेग. हे तर कॉमन झालेलं आहे. तसं कुत्रा जो आहे हा चावल्याने कोणता आजार होतो? तर लक्षात ठेवायचं, रेबीज. कुत्र्याच्या चावण्याने रेबीज हा आजार होत असतो. ज्याच्यावर लस अवेलेबल नाही, ज्याच्यावर इंजेक्शन अवेलेबल आहे, परंतु जर दुर्लक्ष झालं तर माणसाला याच्यामध्ये रेबीज मध्ये पाण्याची भीती प्रचंड प्रमाणात वाटत असते आणि पुढे जाऊन त्या माणसाचा जीव जात असतो. ठीक आहे, या पद्धतीने प्लेग. आणि पुढचा जो आहे तो आहे सल्फा औषधे कोणत्या रोगांच्या उपचारासाठी उपयुक्त आहेत? तर जीवाणूजन्य रोगांसाठी सल्फायुक्त. तुम्ही जर जीवाणूजन्य आजारांवरचे जे औषध असतात त्यांच्यावर पाहिलं तर सल्फा जे आहे या कॅटेगरीजच्या पद्धतीने किंवा या कॅटेगरीजमध्ये जे औषध आहे ते अशा रोगांसाठी वापरले जाते. कोणते? तर सल्फा औषध कशासाठी? तर जीवाणूजन्य रोगांसाठी. पुढचं म्हणजे लास्टच आहे. मानवी शरीरातील सर्वात लांब शिरा कोणती आहे? तर लक्षात ठेवा, ग्रेट सॅफिनस रक्तवाहिनी जी पायात आढळत असते. पुन्हा एकदा सांगतो, मानवी शरीरातील सर्वात लांब शिरा कोणती आहे? शिरा जी आहे ती आहे ग्रेट सॅफिनस रक्तवाहिनी जी पायात असते. ठीक आहे, म्हणजे महत्वाचं म्हणजे ही कोणती आहे? तर सगळ्यात लांब शिरा आहे. म्हणून अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो शिरा आणि धमन्यांमधला फरक आपल्याला माहिती आहे. धमन्या ज्या असतात त्या धमन्या काय करत असतात? तर शुद्ध जे रक्त आहे ते हृदयाकडनं शरीराकडे नेत असतात. आणि ज्या शिरा असतात ह्या शिरा असं म्हणू आपण की हे अशुद्ध रक्त जे आहे ते शरीराकडून, एक मिनिट थांबा, तुम्ही पहिले स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे, शिरा आणि धमन्या यांचा मधला जो फरक आहे, धमनी जे असते शुद्ध रक्त आणि शिरा जे असतात ते अशुद्ध रक्त वहन करण्याचं किंवा वाहनाचं काम करत असतात. यामध्ये जर बघायला गेलं तर हृदयाकडून
शरीराकडे किंवा शरीरातील इतर अवयवांकडे, आणि इतर अवयवांकडून, शरीरातील इतर अवयवांकडून हृदयाकडे आणले जाते रक्त. म्हणून बायपास ज्याला म्हटलं जातो, बायपास जो असतो ना, हृदय म्हणजे हार्ट अटॅक आल्यानंतर बायपास केले जाते, तर ही जी बायपास असते तिला म्हटलं जातं कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट, ज्याला आपण शुद्ध भाषे म्हणजे आपल्या लोकल भाषेमध्ये बायपास म्हणत असतो, पण हे बायपास नव्हे तर याला म्हटलं जातं कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट, ज्याला टेक्निकल भाषेमध्ये असं म्हटलं जातं. माझ्या आईंचं सुद्धा अशाच पद्धतीने बायपास झालेलं होतं, आणि त्यांच्या बायपासच्या वेळेस डॉक्टरांनी सांगितलं होतं की पायातली जी नस आहे ही काढून आपण हृदयामध्ये ती शिफ्ट करणार आहोत, कारण तशा पद्धतीने. परंतु आम्ही त्यामध्ये पायाची नस न काढता, म्हणजे शिरा न काढता, आपण काय केलेली आहे तर हातातली जी आहे ती काढून तिथे रिप्लेस केली होती. त्याच्या मागचे रिझन्स होते की जी हातातली जी शिरा असते हिची जी लाईफ आहे ती लाईफ शेल्ड जी आहे ती जास्त असते. म्हणजे हा जो प्रॅक्टिकली मी बघितलेला आहे म्हणून तुम्हाला तो अंदाज सांगायचा होता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण इथे बघितलेलं आहे. ठीक आहे, वन बाय वन आपण सगळंच बघितलेलं आहे. यस, म्हणजे आज पूर्ण मानवी शरीर आणि ते सगळ्यांचा आपण काय केलेला आहे, अभ्यास करून घेतलेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं उत्सर्जन संस्था, रक्त संस्था, हृदय, त्याच्यानंतर कोणते अवयव आहे, छोटे मोठे ग्रंथी, मानवी आजार कशामुळे होतात, जीवाणूंमध्ये त्यांच्यावर उपचार, हे सगळं आपण कॅल्क्युलेटिव्ह एका लेक्चरमध्येच कव्हर केलं. तुम्ही शांत पद्धतीने जर हे लेक्चर बघितलं तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. 4 ते 5 क्वेश्चन जर आले, कारण मानवशास्त्र आणि वर्गीकरण याच्यावर आपण वर्गीकरणावरही एक लेक्चर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, परंतु मानवशास्त्र, शरीरशास्त्रावर गट ब आणि गट क ला 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. तसाने या पद्धतीने आपण एकाच लेक्चरमध्ये ते इथे कव्हर करून घेतलेले आहे. ठीक आहे, चला मग आपण आता राहिलं जीवनसत्व व त्यांचे स्रोत फटाफट बघून घेऊयात. त्यानंतर विटॅमिन्स बघून घेऊयात. ठीक आहे, आणि प्रोटीन्स बघून घेऊयात. तर विटॅमिन्स पाहू, प्रोटीन्स बघतो आणि कार्बोदके बघून घेणार आहोत. चलो, मग आपण म्हटलं ना सगळं एकाच वेळेस कव्हर करून घ्यायचं आहे, काही हरकत नाही. चला वन बाय वन बघूयात. बघा, जीवनसत्व व त्यांचे स्रोत. जीवनसत्व अतिशय गरजेचे असतात, म्हणजे असं म्हणू शकतो यांचं प्रमाण कमी लागतं माणसांना. फुंक जे आहे, या फुंक जे शास्त्रज्ञ आहे यांनी जीवनसत्वांचा, विटॅमिनचा शोध लावलेला आपल्याला दिसून येतो, फुंक. ठीक आहे, तर फुंक या वैज्ञानिकाने किंवा शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध लावला. जीवनसत्वे जी असतात हे बघायला गेलं तर, खरं बघायला गेलं तर ही मानवी शरीराला आवश्यक, म्हणजे त्यांचं जे प्रमाण आहे ते खूप नको, परंतु ते आवश्यक असतात, हे लक्षात ठेवायचं. खूप प्रमाणात असण्यापेक्षा ते आवश्यक असतात, हे गोष्ट लक्षात ठेवायची. जसे कार्बोदके प्रचंड प्रमाणात गरजेचे असतात, कारण 70 ते 80% जी ऊर्जा आपल्याला कार्बोदकांपासून प्राप्त होत असते मानवी शरीराला, तसं बघायला गेलं तर जीवनसत्व जे आहेत ते बघूयात आपण. तर याच्यामधले जे A, B, C, D, E आणि K हे जे जीवनसत्व आहेत, याच्यामधले जे B आणि C आहे, लक्षात ठेवा, B आणि C जे आहे हे पाण्यात द्राव्य आहेत. पाण्यात द्राव्य म्हणजे पाण्यात हे विरघळून जात असतात. बी अँड सी जे विटॅमिन आहे हे पाण्यामध्ये विरघळून जात असतात, म्हणून पुन्हा पुन्हा ते शरीरामध्ये घेण्याची गरज भासत असते. तर बघायला गेलं तर A, D, E आणि K जे आहे हे मेद जे असतात, फॅट किंवा मेद, तर हे वेदात द्राव्य असतात, म्हणजे डायल्युबल असतात, म्हणजे त्याच्यात ते विरघळतात. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पाण्यात विरघळणारे कोणते जीवनसत्व आहे तर बी अँड सी, आणि द्रव्य मेदात किंवा फॅटमध्ये कोणते द्रव्य जे विरघळतात ते आहे A, D, E आणि K. क्लिअर आहे? एवढंही लक्षात ठेवलं तरी तुमचा विटॅमिनचा अभ्यास झाला असं समजून घ्यायचं. बाकी मी तुम्हाला करून देतो कव्हर. ठीक आहे, चलो बघा, एक वन बाय वन बघूयात आपण. जीवनसत्व बघू.
जीवनसत्व, पहिलं बघू विटॅमिन ए, जीवनसत्व अ, विटॅमिन ए. शास्त्रीय नाव लक्षात ठेवा रेटिनॉल. उपयोग का होतो या विटॅमिन्सचा, तर डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरता, म्हणजे निरोगी यांचं आरोग्य महत्वाचं आहे. आपण म्हणतो ना डोळे लाल होणे, डोळे जळजळणे, डोळ्यामधलं लुब्रिकंट कमी होणे, तर याचं जे रिझन असतं ते जीवनसत्व अ कमतरतेमुळे, ठीक आहे. किंवा डोळे आणि त्वचा चकचकीत याच्यासाठी आपल्याला आपल्या अन्नामध्ये विटॅमिन ए घेणं गरजेचं असतं. याचे जर अभाव असेल, याचा अभाव असेल तर कोणते आजार होतात, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. तर त्वचा रोग व रात आंधळेपणा, त्वचा रोग व आत आंधळेपणा जर संबंधित याच्यातच आहे डोळे व त्वचा, तर लक्षात ठेवा तर त्याच्या अभावाने कोणते होणार आहे, तर त्वचा रोग आणि रात आंधळेपणा हे महत्वाचे असे आजार. रंग नाही, रात आंधळेपणा म्हणजे जसा प्रकाश कमी होईल तसंच माणसाला दिसणं म्हणजे कमी कमी होत जातं. याचे स्रोत कोणते आहे, कोणत्या पद्धतीने तुम्ही अन्न ग्रहण करून हे त्याच्या शरीरामध्ये त्याची जे प्रमाण आहे योग्य ठेवू शकता, तर लक्षात ठेवा टमाटे, अंडी, यकृत, भाज्या, फळे, आवळा, सोयाबीन, मांस या पद्धतीने तुम्ही जीवनसत्वांचा कंट्रोल करू शकतात किंवा त्याचं प्रमाण. पुढचा बघूयात जीवनसत्व B1 किंवा B1, विटॅमिन B1. शास्त्रीय नाव आहे थायमिन. बघा PYQs आहेत. PYQs जर तुम्ही बघितले तर ह्याच पद्धतीने प्रश्न विचारले, त्यांचे शास्त्रीय नाव विचारले जातात, स्रोत विचारले जातात, त्यांच्या अभावामुळे कोणते आजार होतात असं विचारले जातात. उपयोग काय आहे, तर चेतासंस्थेचे आरोग्य टिकून ठेवणे, जे आपण नर्वस सिस्टम म्हणतो तिचं जे आरोग्य आहे ते टिकून ठेवणं अतिशय महत्वाचं असं काम जीवनसत्व B1चं असतं. याच्या अभावामुळे कोणते आजार होतात रे, बेरी B1च्या अभावामुळे बेरी हा आजार होतो. खरं बघायला गेलं तर हा बी कॉम्प्लेक्स आहे, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मी दाखवतोय तुम्हाला, त्याच्यातलं B1 आहे, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हटलं जातो, ठीक आहे. स्रोत काय आहे, धान्य आहेत, धान्य म्हटलं धान्य आहे, तिथे धान्य करा, ईस्ट आहे आणि यकृत आहे. याच्या माध्यमातून तुम्ही जे अभाव आहे तो पूर्ण भरून घेऊ शकता. चला स्क्रीनशॉट घ्या. चलो नेक्स्ट. आज विज्ञानाची भीतीच काढून टाकायची, भीतीच नाही तर आपल्याला एक्झाम ओरिएंटेड सगळ्याच्यामध्ये कव्हर करून घ्यायचं आहे. पुढचं आहे जीवनसत्व बी, जीवनसत्व B2, विटॅमिन B2. शास्त्रीय नाव आहे याचं रायबोफ्लेविन. उपयोग कशासाठी होतो B2 विटॅमिनचा, तर चयापचय प्रक्रिया करता, म्हणजे जे मेटाबॉलिझम सिस्टम म्हणतो आपण, खाल्लेलं अन्न योग्य दिशेने योग्य पद्धतीने पचणे याला योग्य चयापचय असं म्हटलं जातं. तर याच्या प्रक्रियेसाठी जीवनसत्व B2 याची गरज असते. स्रोत याच्या अभावाने होणारे आजार कोणता आहे, महत्वाचा पेलाग्रा. हा आजार कशामुळे होतो, तर विटॅमिन B2च्या अभावामुळे. स्रोत म्हणजे सोर्सेस कशा पद्धतीने तुम्ही मिळवू शकतात, तर अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे यांच्या सेवनाने तुम्ही हे प्राप्त करू शकतात. पुढे बघूया जीवनसत्व B3, विटॅमिन B3. तर याचं जे शास्त्रीय नाव आहे ते आहे नायसिन आणि उपयोग जो आहे त्वचा व केस आहे यांची योग्य वाढ, त्याचे चकचकीतपणा आणि त्यांचं आरोग्य याच्यासाठी याची गरज आहे. याच्या अभावामुळे होणारे आजार आहे त्वचा रोग आहे व केस पांढरे होणे, केस पांढरे वगैरे म्हणतो ना सध्या, केस गळणे, केस पांढरे होणे, हे जे आहेत याचं जे कारण आहे ते B3ची अभाव असणं शरीरामध्ये. जर स्रोत पाहिला तर काय काय आहे याचे स्रोत लक्षात ठेवा, दूध, टोमॅटो, ऊस, ईस्ट, अंडी या पद्धतीच्या माध्यमातून आपण असे जे आहे याचा अभाव भरून काढू शकतो. स्क्रीनशॉट घ्या. घाई नाही होते, सगळं व्यवस्थित करून घेणार, कारण आपल्याला अजून प्रोटीन पाहिजे, कार्बोहायड्रेट. बा सायन्स मधला मानवशास्त्रामध्ये प्रश्न आला तर तुमच्या मार्क जायलाच नको आणि जाणार देखील नाही जर तुम्ही शांत पद्धतीने हा व्हिडिओ बघून घेतला तर. चला पुढे जाऊया. पुढचं आहे जीवनसत्व B6, विटॅमिन B6.
शास्त्रीय नाव आहे याचं पिरिडॉक्सिन आणि उपयोग जो आहे याचा हा रक्त संवर्धनाकरता म्हणजे रक्त वाढी करता. कारण मानवाच्या शरीरामध्ये आपण म्हणतो की हिमोग्लोबिन म्हणजे मानवी शरीरात असलेलं रक्त जेवढं असेल तेवढा माणूस सदृढ असतो. मग हे जे सदृढ असणं असतं किंवा रक्त संवर्धनासाठी वाढीसाठी जर आवश्यक आहे की टिकून ठेवण्यासाठी आहे त्या पद्धतीने तर जीवनसत्व B6 जे आहे व्हिटॅमिन B6 हे मदतगार असतं, आपल्यासाठी गरजेचं असतं, मानवी शरीरामध्ये त्याची आवश्यकता असते. याचा जर अभाव असेल तर माणसाला कोणते आजार होतात तर महत्वाचा ॲनिमिया. ठीक आहे, ॲनिमिया जो रक्ताशी संबंधित असा आजार आहे तो ॲनिमिया आजार हा अशा पद्धतीने आपल्याला दिसतो की जीवनसत्व बीच्या अभावामुळे. आणि याचे जे बघायला गेलं त्याचे जे स्रोत आहेत तर तुम्हाला त्याचा जे स्रोत म्हणजे ते मिळून घ्यायचे असतील तर यकृत आणि पालेभाज्या ज्या आहेत, लिव्हर वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे मांस जे लोक खातात त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत तर त्याच्यामध्ये याच्या पद्धतीने तुम्ही त्याची झीज भरून काढू शकतात. पुढचं आहे जीवनसत्व B10 व्हिटॅमिन B10. शास्त्रीय नाव आहे फॉलिक. उपयोग आहे ॲसिड रक्ताचे आरोग्य राखणे. म्हणजे ॲसिड रक्ताचे म्हणजे खरं बघायला गेलं तर रक्तामध्ये जर ॲसिडचं प्रमाण वाढलं किंवा आम्लता वाढली रक्ताची तर त्याचे जर संतुलन ठेवणं, अल्कली दर्भद्याचा जो आहे तो तसा टिकून ठेवण्यासाठी आपल्याला जीवनसत्व B12 व्हिटॅमिन B12चा फायदा होत असतो, उपयोग असतो. याच्या अभावामुळे कोणते आजार होतात रे? परत लक्षात ठेवा ॲनिमिया. स्रोत का आहे तर यकृत. म्हणून लिव्हर जे आहेत मग ते तुम्ही असं म्हणू शकतात बोकड असेल, मांस असतील, त्याच्यानंतर असं म्हणू शकतो आपण की मांस खाणारे लोक ज्याही पद्धतीने लिव्हर्स खातात तर त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने जे म्हणू शकतो आपण व्हिटॅमिनची कमतरता कमी असते. पुढचं जर बघितलं गेलं तर व्हिटॅमिन B12 हा सुद्धा एक का आहे, व्हिटॅमिन B12 हा सुद्धा महत्त्वाचा असा कॉम्प्लेक्स आहे व्हिटॅमिन. याच्या अभावाने काय होत असतं तर म्हणजे याच्यात दिलेलं नाही म्हणून तुम्हाला ते सांगून दिलं की व्हिटॅमिन B12 हा सुद्धा त्या कॉम्प्लेक्स मधला शेवटचा आहे. याच्यामध्ये जर माणसाला याची खूप रिअरली कमतरता मानवी शरीरामध्ये होते, परंतु झालीच व्हिटॅमिन B12 ची जर मानवी शरीरामध्ये कमतरता झालीच तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे पॉईंट्स असतात 40% असे मोजमाप असते. जर 40% खाली जर व्हिटॅमिन B12 चे प्रमाण गेले तुमच्या शरीरामध्ये तर तुम्हाला पॅरालिसिसचा झटका येऊ शकतो. त्यानंतर तुमची व्हिटॅमिन B12 मध्ये माणसाची असं म्हणू शकतो आपण की त्वचा कालवंटते, त्याला शरीरामध्ये त्याचे अन्न पचत नाही. दुसरी गोष्ट त्याची जी अन्ननलिका असते तिला आतून बारीक बारीक फोड येत असतात. आणि खरं बघायला गेलं तर भारतामध्ये ज्या स्तनदा माता असतात म्हणजे गर्भवती ज्या माता असतील त्यांना या पद्धतीने व्हिटॅमिन B12च्या गोळ्या दिल्या जातात रक्तवाढीसाठी. व्हिटॅमिन B12च्या गोळ्या याच्यासाठीच दिल्या जातात. तर हे जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर सर्वोत्तम याच्यावर जो उपाय आहे तो यकृत खाणे. ठीक आहे, जर तुम्ही लिव्हर जर असे जे मांस खातात त्यांनी जर लिव्हर्स जर खाल्ले वेगवेगळ्या प्राण्यांचे तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला कधीही व्हिटॅमिन B12 ची कमतरता भासणार नाही. आणि जर जे आपण असं म्हणू शकतो शाकाहारी आहे तर शाकाहारी लोकांनाही पालेभाज्यांच्या माध्यमातून परंतु त्या प्रमाणात कमी त्याची भरपाई होते. अंड्यांच्या बाबतीत ते अंडी जे आहे त्याच्या माध्यमातून ती कमतरता भरून काढता येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे B12 चे इंजेक्शन्स मिळत असतात. असं आपण आतापर्यंत सगळे व्हिटॅमिन्स B12 कॉम्प्लेक्स समजून घेतला आहे. पुढे जाऊयात. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्हाला, घ्या. चलो नेक्स्ट, जीवनसत्व क व्हिटॅमिन C. शास्त्रीय नाव जे आता मागे काय पाहिलं मग आपण तो कॉम्प्लेक्स पाहिला. आता बघणार आहोत आपण जीवनसत्व क. शास्त्रीय नाव आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड. हे काढून द्या, ॲस्कॉर्बिक ॲसिड असं त्याला नाव आहे, त्याचं शास्त्रीय नाव. उपयोग काय आहे तर दात आणि हिरड्यांच्या आरोग्याकरता अत्यावश्यक असलेलं हा जीवनसत्व. मी तुम्हाला ते बोललो की महत्वाचं म्हणजे जेव्हा दातांची आणि जे हाड आहे यांची जी
वाढ होत असते, याच्यासाठी कॅल्शियम फॉस्फरसची अत्यावश्यकता असते. आणि मग दात आणि जर हिरड्या असतील याच्यामधले मी तुम्हाला टूथ इनॅमल जे आहे, हे जे टूथ इनॅमल जे आहे याची जी मजबूती असते याच्यासाठी सुद्धा तुम्हाला व्हिटॅमिन सी जे आहे आवश्यकता असते, शरीराला त्याची गरज असते. याच्या अभावामुळे होणारे रोग कोणते आहेत तर स्कर्वी, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे, पू येणे, ज्याला आपण म्हटलो की इन्फेक्शन होतं ह्या पद्धतीने. स्त्रोत कोणते आहेत तर लिंबू वर्गीय जे आहेत, लिंबू वर्गाय झालं इथे, लिंबू वर्गीय जे आहेत, लिंबू वर्गामधले ज्याच्यात ॲसिड असतात असे लिंबू वर्गीय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादी. आता काय होऊ शकतं की यावेळेस जोड्या लावून विचारू शकतात ते. ठीक आहे, मागच्या ॲसिड विचारले, PYQ याच्यावरच आहेत. यावेळेस कदाचित असं होईल की जोड्या लावा या पद्धतीने तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचं आहे जीवनसत्व डी, व्हिटॅमिन डी. तर व्हिटॅमिन डीचं शास्त्रीय नाव आहे कॅल्सिफेरॉल. उपयोग कशासाठी होतो? दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे जे आरोग्य आहे हे व्यवस्थित आणि टिकवण्यासाठी, जतन करण्यासाठी व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. आपल्याला म्हटलं जातं कोवळ्या उन्हामध्ये जर तुम्ही राहिले तरी तुम्हाला व्हिटॅमिन डी जे आहे अशा पद्धतीने मानवी त्वचामध्ये तयार करता येते, किंवा मानवी जे आहे एकमेव असं जीवनसत्व आहे जे मानवी शरीर स्वतः तयार करते, ते म्हणजे व्हिटॅमिन डी. त्याच्या अभावी होणारे आजार कोणते आहेत तर अस्थिचा मृदूपणा, म्हणजे ज्या आपण म्हणतो की हाडांचे आहेत ते हाडांची कमकुवतपणा, त्यानंतर दंतक्षय, दात दुखणे आणि त्वचा रोग, हा त्याचा काय आहे अभावामुळे होणारे आजार आहेत. स्त्रोत कोणते आहेत रे तर मासे, त्यानंतर लिव्हर ऑइल, त्यानंतर अंडी, सूर्याची कोवळी किरणे, मी जे तुम्हाला आता म्हटलं ही सर्व काय आहेत तर त्याची स्त्रोत आहेत. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. बघा इथे म्हटलं जे मी, मासे, कॉड लिव्हर ऑइल, अंडी, सूर्याची कोवळी किरणे. म्हणून आपल्याला म्हटलं जातं की जे सकाळचे कोरडे ऊन असतं, कोवळ ऊन असतं, त्याच्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे तर तुम्ही थोडा वेळ बसले. म्हणून लहान बाळ जे असतात त्यांना काय केलं जातं तर लहान बाळांना आपण बघतो की त्यांना आंघोळ केल्यानंतर किंवा त्यांना तेल लावल्यानंतर, आंघोळीच्या अगोदर त्यांची जी स्नान घेतात तेल लावल्यानंतर त्यांना एक 10 मिनटं 15 मिनटासाठी अशा झाकून कोवळ्या उन्हामध्ये त्यांना ठेवलं, म्हणजे धरून बसलं जातं. याचं रिझन काय आहे की त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी जे आहे, मानवी शरीर जे आहे स्वतः हे अशा पद्धतीने व्हिटॅमिन डी तयार करू शकते. ठीक आहे, पुढचं आहे जीवनसत्व ई, व्हिटॅमिन ई. शास्त्रीय नाव आहे टोकोफेरॉल. उपयोग काय आहे तर योग्य प्रजननासाठी, म्हणजे याला असं म्हणू शकतो आपण की जे डिलिव्हरी आहे किंवा आपण मानवी प्रजनन क्षमता जी आहे ती योग्य पद्धतीने होण्यासाठी जीवनसत्व ई अतिशय गरजेचं आहे. म्हणून PYQ जर तुम्ही बघितलं किंवा प्रश्न जर विचारला बघितला गेला तर योग्य प्रजननासाठी, सदृढ प्रजननासाठी कोणत्या विटामिनची शरीरामध्ये गरज असते तर लक्षात ठेवायचं व्हिटॅमिन ई ची गरज असते. त्याच्या अभावामुळे होणारे रोग कोणते आहेत, कोणते आजार आहे? वांझपणा, बरोबर. कारण त्याची जर अभाव असेल तर वांझपणा, म्हणजे एखाद्या स्त्रीला जेव्हा अपत्य होत नाही त्याच्यामध्ये वांझपणा येतो, ह्या पद्धतीने म्हटलं जातं. त्याचं रिझन काय आहे तर वन ऑफ द मोस्ट रिझन जे आहे ते जीवनसत्व ई ची कमतरता. मग स्त्रोत कोणते आहेत तर अंकुरित कडधान्य खाणे, हिरव्या पालेभाज्या खाणे हे त्याच्यावरचा उपाय आहे, हे त्याचे रिसोर्सेस आहे. नेक्स्ट अँड लास्ट जीवनसत्व K1 काय आहे, शास्त्रीय नाव काय रे नॅप्थो क्विनान, हे त्याचं शास्त्रीय नाव आहे. उपयोग कशासाठी तर रक्त गोठण्यास मदत, म्हणजे जखम झाल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की रक्तस्राव थांबतो. जर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अशा पद्धतीने जीवनसत्व K1 चे अभाव असेल तर त्याचा अति रक्तस्रावामुळे मृत्यू होऊ शकतो. म्हणून रक्त गोठण्यास मदत करण्यासाठी जीवनसत्व K हे जे आहे अतिशय महत्त्वाचं असं जीवनसत्व आहे. अभाव जर असेल तर काय होतं तर रक्त गोठत नाही. आपण जिथे पाहिलं ना तो आजार, तर त्याच्यामध्ये जर बघितलं याच्यामध्ये तर रक्त गोठत नाही, रक्ताचं गुठळ्या होत नाही आणि रक्तस्राव कंटिन्यू होत असतो. ठीक आहे, पुढे याचे स्रोत काय आहे, पालेभाज्या व इतर गोबी. ठीक आहे, पालेभाज्या व कोबी जे आहे याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे जीवनसत्व K1 दिसत असतं. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आणि या पद्धतीने आपण विटॅमिन्स पूर्ण कंप्लीट करून दिलेले आहेत.
चला पुढे जाऊयात. विटॅमिन्सवर प्रश्न विचारला, हरकत नाही, एक करून घेतलेले आहेत, येणार म्हणजे येणारच, कॉन्फिडंटली जायचं आहे आता आपल्याला. पुढचं बघणार आहोत आपण प्रथिने, प्रोटीन्स. प्रोटीन्स काय असतं, ते मानवी शरीराचा जो बांधणी आहे आणि मानवी शरीराचा जो सदृढपणा आहे तो प्रोटीन्सवर डिपेंड असतो, ज्याला आपण प्रथिने असं म्हणतो मराठीमध्ये, बरोबर आहे. तर तुम्ही जर पहिलवान लोक पाहिले किंवा व्यायाम करणारे जे बॉडी बिल्डर्स असतात, शरीर कमावणारे जे व्यक्ती असतात, ते प्रोटीनच्या डबे खात असतात. म्हणजे एका वेळेस नाही खात, तर त्याचं प्रमाण असतंय, त्या प्रमाणामध्ये काय, कारण का तर जेवढे हाडं मजबूत, हाडांमध्ये जेवढं प्रोटीनचं प्रमाण जास्त किंवा हाडांच्या मजबूतीसाठी प्रोटीनची गरज असते, कॅल्शियमची गरज, तर त्याच्या मदतीने आपण म्हणू शकतो मसल्स वाढवण्यासाठी प्रोटीन्स याची अत्यावश्यकता असते. म्हणजे शरीर बांधणीसाठी, शरीराच्या मजबूतीकरणासाठी प्रोटीन्सची आवश्यकता असते आणि त्याच्यामुळे मानवी शरीराला एक पद्धतीने असं म्हणू शकतो मजबूतीकरण होतं. म्हणून प्रोटीन्स हे आपल्या शरीराला अतिशय बलदंड तयार करत असते किंवा बलदंड बनवत असते. त्यामुळे प्रोटीन्समुळे आपले शरीर बलदंड तसे तंदुरुस्त राहत असल्यामुळे मानवी शरीर जडणघडणीत त्यास असाधारण असे महत्त्व आहे, जे मी तुम्हाला आता डिटेल सांगितलं. प्रोटीनचं एकच काम, मानवी शरीराची जडणघडण आणि तंदुरुस्तीसाठी ठेवण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता आहे. प्रोटीनचे स्रोत बघून घ्या, महत्त्वाचे कोणकोणते आहेत ते पावडर सोडून सांगतो आहे. तर ते जे म्हणजे आपण त्याला म्हटलं जातो की नैसर्गिकरित्या, तर ते आहे मासे, इकडे मासे, अंडी, दूध, मांस आणि भुईमुंग शेंगा ज्या म्हणतो आपण, ठीक आहे. तर मग तुम्ही जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला प्रोटीन प्राप्त होत असते. स्क्रीनशॉट घ्या. चला पुढे जाऊयात. प्रोटीनचं आता कमतरते होत असतील तर कमतरतेमुळे होणारे नुकसान कोणते आहे बघा. प्रोटीनच्या कमतरतेमुळे आपला शारीरिक विकास होत नसतो, आपल्या शरीरातील अवयवांची वाढ होतच नसते, त्यानंतर होत नसते म्हणजे कमी होत असते. प्रोटीनच्या कमतरतेने आपली रोगप्रतिकार क्षमता देखील काय असते तर कमी होत असते आणि शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे आपल्याला थकवा जाणवत असतो. म्हणून एखाद्याला तुम्हाला शक्तिमान बनवायचा, ताकदवान बनवायचं तर प्रोटीन्स द्यावं लागतं. आपण बघितलेलं आहे जे पहिलवान लोक असतात ते प्रोटीनचा जास्तीत जास्त खुराक घेण्याचा प्रयत्न करतात. किंवा जर एखादा अशक्त माणूस असतो त्याला म्हणतो आपण कुछ खाया करो, तर त्याला म्हटलं जातं की प्रोटीन्स जे आहे हे तुझ्या शरीरामध्ये त्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की आपल्या शरीराला काही प्रमाणात प्रोटीन्स हे आपण रोज घेतलेच पाहिजे आपल्या अन्नाच्या माध्यमातून, ठीक आहे. पण मग अति झालं तर पावडर सारखं त्याचे चमचे घेऊन दुधात टाकून जर प्रोटीन्स तुम्ही घेत असाल तर ते अधिक्य झालं, त्याचं नुकसान काय होतात ते बघूयात. तर प्रोटीन अधिक प्रमाणात सेवन केल्यास आपले वजन वाढू शकते. पहिलवान लोक किंवा जे हे करतात वेट लिफ्टिंग त्यांच्यासाठी ते गरजेचं आहे, पण सामान्य व्यक्तीसाठी काही गरज नाही. डिहायड्रेशनची समस्या देखील आपल्याला होत असते. डिहायड्रेशन म्हणजे शरीरातलं जे पाणीची योग्य अशी लेवल पाहिजे ती कमी होऊन जाणे आणि ऑटोमॅटिक त्याच्यामुळे काय होतं की शरीरामधलं पाणी कमी झालं तर थकवा जाणवतो. आपल्या किडनीसाठी देखील नुकसानदायी ठरत असते. प्रोटीनचा जर वापर जास्त झाला तर त्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट तुमच्या किडनीवर पडत असतो. पुढचं आहे कार्बोदके, कार्बोहायड्रेट्स. लक्षात ठेवा, मानवी शरीरामध्ये जी गरज असते शक्तीची, मानवी शरीरामधल्या शक्तीची किंवा मानवी ऊर्जेची, त्याच्यापैकी 60 ते 80%, थांबा इथे नाही, मानवी शरीराला ज्या ऊर्जेची गरज असते रोजमध्ये, त्या मानवी शरीराच्या ऊर्जेच्या 70 ते 80% जी गरज आहे ती कार्बोदके, कार्बोहायड्रेट्स मधून दैनंदिन जी गरज आहे ऊर्जेची ती पूर्ण केली जाते कार्बोहायड्रेट्सच्या माध्यमातून. 70 ते 80% एवढी. म्हणजे तुमच्या शरीरात लक्षात ठेवायचं की सर्वाधिक जर मानवी शरीराला गरज असेल म्हणजे प्रोटीन्स, त्याच्यानंतर विटॅमिन्स,
त्यानंतर कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि मिनरल्स. तर याच्यामध्ये कायम आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे कार्बोहायड्रेट्स आहे याची मानवी शरीराला ऊर्जेच्या दैनंदिन ऊर्जेसाठी सर्वाधिक गरज असते. ठीक आहे, मग लक्षात ठेवा सजीवांमध्ये म्हटलेलं आहे, म्हणजे केवळ प्राण्यांमध्ये नाही तर वनस्पतींमध्ये देखील. तर कार्बोदके हे अनेक महत्वाची कामे पार पाडत असतात. मी म्हटलो ना, जी आपली दिवसभराची जी ऊर्जेची गरज असते तिच्या 60 ते 80% परिपूर्ण कोण करत असते रे, तर ते कार्बोदके करत असते. कशापासून? साखर आणि साखरेची विभिन्न रूपे या माध्यमातून ते काय करत असते, तर शरीराला ऊर्जा पुरवत असते ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे, आणि हे जे कार्बोदके आहेत तर लक्षात ठेवा, हा सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे. तर कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू म्हणजे आपण ऑक्सिजन म्हणू शकतो. ठीक आहे, ऑक्सिजन. तर या ऑक्सिजन पासून हे संयुग बनतात त्याला कार्बोहायड्रेट्स असं म्हटलं जातात किंवा कार्बोदके असे म्हटले जातात. काय काय रे? कार्बन, हायड्रोजन आणि तिसरं म्हणजे प्राणवायू किंवा ऑक्सिजन म्हणू शकतो. यांच्या संयुगापासून कार्बोहायड्रेट्स बनत असतात. ठीक आहे, कार्बोहायड्रेटचे सेवन केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. इथंच मी तुम्हाला सांगितलं होतं की 60 ते 70 ते 80% जी आपली शरीराची ऊर्जेची गरज आहे ते या माध्यमातून परिपूर्ण होते. कार्बोहायड्रेटचे स्रोत कोणते आहेत? स्टार्च. ठीक आहे, जसे आपण मका वगैरे या अन्नधान्यातनं ते घेत असतो. त्यानंतर शुगर, साखरयुक्त जे पदार्थ आहेत त्याच्यामधून, त्यानंतर सेल्युलोज याच्या माध्यमातून आपल्या शरीरातल्या कार्बोहायड्रेट्सची जी मागणी आहे ती कंप्लीट होत असते किंवा हे स्रोत आहेत. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. मी स्क्रीनशॉट काय घ्यायला लावतोय तुम्हाला, कारण आता आपल्या जो अतिशय कमी वेळ राहिलेला आहे. आता पुस्तकं चालण्यापेक्षा जर अशा पद्धतीतून तुम्हाला जर पूर्ण मानवशास्त्र तुम्हाला ह्याच 1.5-2 तासाच्या लेक्चरमध्ये जर कंप्लीट होऊन जात असेल तर याच्यापेक्षा बेस्ट काही नसेल. त्याच्यासोबत तुम्हाला ॲज अ रिव्हिजन म्हणून तुम्हाला PPT सुद्धा अवेलेबल असणार आहेत. ठीक आहे, विदर्भ आयसच्या त्या याच्यावर तुम्हाला चॅनलवर, टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध असणार आहे. आणि इथे सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉटच्या माध्यमातून फास्टमध्ये रिव्हिजन याच्या माध्यमातून तुमच्या 4-5 मार्क्स मिळवले तर मोर दॅन सफिशियंट. आपला प्रयत्न तुमच्यासाठी परिपूर्ण झाला असं आपण समजूया. पुढचं आहे कार्बोहायड्रेटचे कमी सेवन केल्याने होणारे नुकसान काय होतं. तर कार्बोहायड्रेटचं कमी सेवन जर केलं तर आपल्या शरीराला पाहिजे तेवढी ऊर्जाच प्राप्त होत नाही. 60 ते 70% ऊर्जा आपण त्याच्यातनं प्राप्त करत असेल, जर ती घेत नसेल तर आपल्याला काय आहे, तर आपल्या शरीराला एका पद्धतीने थकवा जाणवू शकतो असं आपण म्हणणार आहोत. त्यानंतर शरीरात अशक्तपणा व दुर्बलता निर्माण होते, जे आता मी तुम्हाला सांगितलं. कार्बोहायड्रेटचे अधिक सेवन केल्याने होणारे काय नुकसान आहेत ते लक्षात ठेवा. कार्बोहायड्रेटचे अधिक सेवन केल्याने आपल्याला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. म्हणतो ना, अति जास्त खाल्लं तर काय होतं, पोट दुखतं. त्याचं हे रिझन आहे. त्यानंतर अपचनाची, बरोबर आहे, मेटाबॉलिझम सिस्टम डिस्टर्ब होते आणि पाहिजे त्या पद्धतीने मेटाबॉलिझमची चयापचय प्रक्रिया योग्य स्थितीत नाही झाली तर अपचनाचा आपल्याला त्रास होत असतो, हे आपण बघितलेलं आहे. आणि लास्ट पण लठ्ठपणा, उच्च रक्तदाब म्हणजे ओबेसिटी, त्याच्यानंतर हाय ब्लड प्रेशर, रक्तदाब, डायबिटीस सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून योग्य आहारामध्ये जर बघायला गेलं तर योग्य आहार असा सांगितला जातो, जशी जपानी म्हण आहे की तुम्ही नेहमी काय करायला पाहिजे, तर जे तुम्हाला भूक लागली आहे त्याच्या 80% जेवण केलं पाहिजे. असं त्याचं जे आहे, आपण म्हणतो ना जपानीज माणसाचं सदृढ जीवनाचं मागचं रहस्य काय आहे, तर त्या लोकांकडे एक म्हटलं जातं की तुम्ही जे जेवण आहे ते 80% केलं, 2 दिवसातनं 2दा तुम्ही जेवण केलंच पाहिजे. अशा पद्धतीने आपण जर बघितलं जगातले सर्वात सदृढ, निरोगी आणि तंदुरुस्त लोक आपल्याला जपानमध्ये आढळतात. तिथे ॲव्हरेज म्हणजे भरपूर असे लोक आहेत की ज्यांचे वय वर्ष 110 120 पेक्षा जास्त आहे. त्याचं रिझन कमी खाणे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे वेळेवर खाणे, आणि वेळेवर खाण्यापेक्षा 2च वेळेस खाणे, हे त्याचं मागचं रिझन आहे. अशा पद्धतीने आपण काय आहे आज अतिशय महत्त्वाचा शरीरशास्त्रामधल्या सगळ्या गोष्टी, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग, आजार, त्याचे उपचार, त्याच्यानंतर प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, त्यानंतर
कार्बोदके पाहिले, प्रोटीन्स पाहिले, विटॅमिन्स पाहिले, पूर्ण मानवशास्त्र, शरीरशास्त्र, परीक्षाभिमुख एक्झाममध्ये जेवढं विचारलं जातं तेवढं आपण आज इथे कव्हर करून घेतलेलं आहे. अपेक्षा आहे की याच्यातनं जर प्रश्न येणारच आहेत आणि आले तर तुम्हाला याच्यातनं आउट ऑफ मार्क्स मिळावे, तर आपला हा प्रयत्न सफल असेल. याच अपेक्षेने तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज आता कंटिन्यू घेऊनच येणार आहे. या माध्यमातून तुमची रजा घेतो. गुड बाय एव्हरीवन. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.